रेडी. रसिक हो, नमस्कार. मी वीणा रणदिवे. साप्ताहिक जनमंगल आणि लोकवरत प्रकाशन यांचे द्वारा आयोजित जनमंगल यशस्विनी या मुलाखत सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे सस्नेह स्वागत करते. आज या कार्यक्रमामध्ये आमंत्रित आजच्या सन्माननीय यशस्विनी प्रसिद्ध गझलकारा सानिकाजी दशसहस्र यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. सोबत साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादक माननीय भैरवीजी देशपांडे यांचेही हार्दिक स्वागत करते. आज आपण सानिकाजी यांच्या साहित्य प्रवासात त्यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने डोकावणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी आपणा सर्वांना त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. सानिका दशसहस्र या मूळच्या नागपूरच्या, सध्या त्या बेंगळुरूमध्ये स्थायिक आहेत. शिक्षणाने MA LLB असलेल्या सानिकांचा जीवन प्रवास हा विविध क्षेत्रात काम करत स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. सानिकाजींनी आपल्या व्यावसायिक करिअरची सुरुवात नागपूर येथील महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर प्लांटमध्ये लीगल कोऑर्डिनेटर म्हणून केली. यानंतर पुण्यात स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी एका शिक्षण क्षेत्रात कार्यरत NGO मध्ये तब्बल 12 वर्ष काम केलं. या काळात त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पुण्यातील जबाबदाऱ्या पूर्ण करून सानिकांनी 6 महिन्यांपूर्वी नवीन क्षेत्रात पदार्पण करत बेंगळुरूमध्ये नवा अध्याय सुरू केला. सध्या त्या अंकशास्त्र सल्लागार, न्यूमरॉलॉजी कन्सल्टंट म्हणून काम करीत आहेत. सानिकाजींना साहित्याची आवड शाळेपासूनच आहे. त्यांनी गझल आणि कवितांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक गझल मुशायरे आणि कवी संमेलनात अनेक गझल मुशायरे आणि कवी संमेलनांमध्ये सानिकाजींनी भाग घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने सुरेश भट गझल मंच आयोजित गझल रंग मुशायऱ्यात जास्तीत जास्त त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर ब्रह्मकमळ, शब्दांकित, गझल पुष्प, करम व रंगत संगत प्रतिष्ठान, मुक्तरंग, लोकव्रत, जावे कवितांच्या गावा, पार्कातल्या कविता, चहा आणि कविता, तकरीर यांचाही समावेश आहे. त्यांनी 19वे साहित्यिक कलावंत संमेलन पुणे, 95वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा, पहिल्या महिला गझल संमेलनातील निमंत्रितांचा मुशायरा आणि दुसरे एल्गार गझल संमेलन आंबेजोगाई यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना मिळालेले सन्मान. सानिकाजींच्या कार्याची दखल घेत त्यांना मदत वेलफेअर ट्रस्टतर्फे नवोन्मेषी 2023 पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. करम व रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे सातत्याने उत्कृष्ट गझल लेखनासाठी 2025चा गझल प्रतिभा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अभिनंदन सानिकाजी. आता पुढील प्रास्ताविक करण्याकरता मी माननीय भैरवीजी यांना इथे आमंत्रित करते आहे. भैरवीजी, स्वागत तुमचे. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आजचा कार्यक्रम हा खूप विशेष आणि खूप माहितीपूर्ण असा होणार आहे ही खात्री आहेच. शब्दांना जर अंतःकरण असतं तर मला असं वाटतं की ते गझलेमधून बोलले असते. जर शब्द भावनांचं घर असतील तर त्या घराच्या खिडक्या उघडण्याचं सामर्थ्य गझलेमध्ये असतं. आज आपल्या समोर आहेत एक अशा कवयित्री, गझलकारा माननीय सानिकाजी दशसहस्र यांच्या लेखणीने अनेकांच्या हृदयात खोल ठसा उमटवला आहे. स्त्रीमनाच्या नाजूक पण ठाम भावना त्यांनी गझलेमधून इतक्या सुंदर रीतीने मांडल्या आहेत की ऐकताना त्या आपल्या स्वतःच्या होऊन जातात. आजचा हा कार्यक्रम ही केवळ मुलाखत नाही तर ही एक शब्दयात्रा आहे असं मी म्हणेन.
गझल हा एक संवेदनशील संवाद आहे, जिथे आपण गझलेचं सौंदर्य, त्यामागची कष्टमय साधना आणि सानिकाजींना लिहायला भाग पाडणाऱ्या प्रेरणा जाणून घेणार आहोत. हा कार्यक्रम जनमंगल चळवळीच्या माध्यमातून होतोय. जनमंगल ही केवळ एक साहित्य चळवळ नाही, तर ती एक जिवंत लेखकांचं संघटन आहे, जिथे हजारो हात लिहितात, समाजाला जागं करण्याचं काम करतात आणि देशाचा एक एक घटक सजग होईल यासाठी कायम कार्यरत असतात. साप्ताहिक जनमंगल हे त्या विचारांचं एक रूप आहे. चला आपणही सारे या गझलमय साहित्य प्रवासात सहभागी होऊया आणि सानिकाजींकडून ऐकून घेऊया गझलेचं मर्म. तर वीणाताई, सुरुवात करूया. रसिको, हा. रसिको, कवी कवयित्री यांची खरी ओळख त्यांच्या लिखाणातून निर्माण होते. तेव्हा सानिकाजींनी लिहिलेली एक कविता इथे मी तुम्हाला ऐकवते. तू नेहमी शांत असतोस कोणत्याही परिस्थितीत. तू नेहमी शांत असतोस कोणत्याही परिस्थितीत. मनातली खळबळ मनातच लपवीत. कुणास ठाऊक कुठल्या तळाशी. मी मात्र प्रसंगाचं गांभीर्य तुझ्या चेहऱ्यावर शोधायचे. मी मात्र प्रसंगाचं गांभीर्य तुझ्या चेहऱ्यावर शोधायचे, जे मला कधीच सापडले नाही. तुझ्या मनात डोकावण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही का? की मी प्रयत्न करूनही तुझ्या मनाची खोली कधी मापूच शकले नाही? की तूच तुझ्या मनाचा तळ मला कधीच गाठू दिला नाहीस? किंवा तिथपर्यंत पोहोचण्या एवढी मी कधी तुझी झालेच नाही? कळव सानिका. खूप छान. वाचताना मला खूप छान वाटलं. अशा कलागुणांनी समृद्ध असलेल्या सानिकाजी यांच्याशी संवाद साधण्यास आपण सारेच उत्सुक आहोत. तेव्हा आता आपल्या या संवाद सत्राला म्हणजेच प्रश्नोत्तरांना आपण सुरुवात करूया. सानिकाजी, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या लेखन प्रवासाची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. अगदी. मला असं वाटतं की मी पण खूप दिवसांनी ह्याच्यावर बोलणार आहे त्या निमित्ताने. आणि आज सर्वप्रथम जनमंगल साप्ताहिक आणि तुमचे तसेच भैरवी मॅम, शिरीष सर, सगळ्यांचे आभार मानते मी आणि मग बोलायला सुरुवात करते. तर कवितेचा प्रवास असं म्हणलं तर मी शाळेपासूनच कविता लिहित होते. म्हणजे शाळेत असताना ज्या बालमनाच्या ज्या बाल मनाला ज्या काही कल्पना सुचतात कविता, त्या हा. पद्धती त्या कविता होत्या. जसं काही सुट्टी किंवा काहीतरी जोकर किंवा विदूषक किंवा हा. अशा त्या त्या वयानुसार तशा तशा कविता. पण जेव्हा मी 7वी-8वीत गेले तेव्हा मग आमच्या शाळेमध्ये एक मासिक असायचं, हं. कलिका नावाचं मासिक असायचं, कारण आमच्या मुलींची शाळा होती ती. त्यामुळे त्या लोकांची शाळा. कलिका मासिक नाही नाही लोकांची शाळा. ऍक्च्युली कसे नाही ऍक्च्युली कसे माहिती का, मी नागपूर जरी म्हटलं तरी माझं हा. बेसिक जे बालपण जे आहे माझं नागपूरच्या अच्छा. पलीकडे भंडारा कारण म्हणून आहे तिथे हा, गेले कारण शालेय. तिथे पण हा मासिक मुकुलिका हेच होतं. हा, तर आमच्या शाळेत तिथे कलिका नावाचं मासिक होतं. अच्छा. आणि तिथे कलागुणांना वाव म्हणजे काय काय तुम्ही गोष्टी लिहा, कविता लिहा. तर तिथून कुठेतरी सुरुवात झाली की 7वी-8वी मध्ये असताना मग अशा कविता, एक दोन कविता माझ्या मासिकात आल्या. आणि मग कुठेतरी मला असं वाटलं की चला मला काहीतरी जमतंय थोडं. तेव्हा काही ह्या कवी किंवा काय असं काहीच नव्हतं, जे सुचेल ते लिहिणं. आणि माझं अक्षर छान असल्यामुळे मी ते कलिका मासिक लिहायला पण जायचे स्वतः. त्यामुळे मग वेगवेगळ्या आणखीन वाचनात पण यायच्या इतर मैत्रिणींच्या कविता वगैरे. तर या पद्धतीने तिथे सुरू झालं. पण मधल्या काळात असं काही सलग खरं आपण लिहितच राहतो असं नाही. मध्ये मध्ये कधी कधी गॅप येतो, कधीतरी काहीच सुचत नाही वगैरे. पण तेव्हा हा कविता कविता लिहायच्यात आपल्याला असं काहीच नव्हतं. मग बाकी सगळं हे झाल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग मला असं वाटलं की मला कविता वाचायला आवडतात मुळात. अच्छा. आणि मग मी पेपरमध्ये येणाऱ्या पुरवणीमध्ये, रविवारच्या पुरवणीत येणाऱ्या वेगवेगळ्या कवींच्या कविता त्या वाचायचे, किंवा कवितांची पुस्तकं आवडायला लागली. त्यामुळे मग आणि कुठेही एखादी कविता आवडली, चारोळी आवडली, काही आवडलं की मी ती लिहून ठेवायचे. म्हणजे माझं अजूनही माझं शाळेपासूनच ती वही अजून मी ठेवलेली आहे की ज्याच्यात मी तेव्हा लिहित होती. म्हणजे ह्या गॅप नंतर मला लक्षात येतं की अरे मी तेव्हा कसं काय, म्हणजे ती आवड होती पण मध्ये सगळं सुटल्यासारखं झालं. तिथे काहीच
म्हणजे मग नंतर कॉलेज, अभ्यास, ते सगळं तिथे असंच काहीतरी मधून मधून सुचलं तर लिहायचं, ठेवायचं डायरीमध्ये लिहून, असं होतं. पण असं काही कुठे कार्यक्रम किंवा कुठेतरी आपली कविता दिली असं नव्हतं. मग एक साधारण कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा एक ती प्रगल्भता आली थोडीशी लिखाणामध्ये पण, विचारांमध्ये पण. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपण दिवाळी अंकांमध्ये वगैरे कविता देऊ शकतो. मग तेव्हा मी त्या दिवाळी अंकांमध्ये वगैरे काही काही कविता मग द्यायला सुरुवात केली. पुन्हा तेच, मग हे 3-4 वर्ष चाललं, पुन्हा सगळं शांत, मग काहीच नाही. मग पुन्हा बंद झालं लिखाण, अभ्यास, बाकीच्या सगळ्या गोष्टी, कायद्याचा अभ्यास, आणि मग त्याच्यानंतर लग्न, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तोपर्यंत मला गझलेचा कुठलाही संदर्भ नव्हता. म्हणजे की गझल असतं काहीतरी आहे किंवा काहीच नाही. जे सुचेल ते लिहायचं फक्त, असा तो भाग होता. आणि त्यानंतर मग असं झालं की मधला एक साधारण 10 वर्षाचा काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा ती उभारी घेतली बहुतेक मनाने, आणि पुन्हा काहीतरी लिखाणाला सुरुवात झाली. पण एक्सपोजर असं मला काही ते मिळालं नाही. त्यानंतर मी नागपूरला होते. नागपूरला आल्यानंतर मी महिंद्राला जॉईन केलं. त्यामुळे असा वेळ किंवा एक निवांत वेळ काहीतरी असं काहीच नव्हतं. त्यामुळे असं खूप काही लिखाण वगैरे तेव्हा झालं नाही. पण जे जे काही मला आवडायचं ते मात्र मी लिहून ठेवायचे. ज्या ज्या कवींचं आवडायचं, पेपरमध्ये आलेल्या कविता, कुणाच्या ऐकलेल्या आवडलेल्या कविता, कुठल्या कार्यक्रमात ऐकलेल्या, तर ते मी एक असं मेंटेन केली होती माझी वही, की त्याच्यात त्या लिहित राहायच्या फक्त. माझं स्वतःचं लिखाण तेव्हा खरं तर बंदच झालेलं होतं. आणि त्यानंतर मग कुठेतरी नागपूर सोडलं, आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी मला वाटतं जास्त चालना मिळाली माझी, चांगल्या की अच्छा. कधी अगदी पद्धतीने तिथेच हवी झाली. सुरू झाल्या. असं काहीतरी झालं. हो, तिथे अच्छा. सुरू झालं म्हणजे. बाकी मग गझलेबद्दल सांगतेच एक थोड्या वेळात. जरा मी अं, आणखी पुन्हा थोडंसं मागे जर गेलो आपण, तर पहिली कविता आठवते का, की काय लिहिली होती पहिली कविता? आणि म्हणजे पहिली कविता कशामुळे म्हणजे लिहिली मला होती, म्हणजे वाटतं, ते, हा, नाही, बहुतेक शाळेत ती, असताना हा, लिहिली होती. ओके ओके, शाळेत असताना रविवारची सुट्टी, रविवार माझ्या आवडीचा वगैरे, असं अशी एक कविता अच्छा होती. ती पूर्ण अच्छा, काही मला आठवत नाही. किंवा ओके, आला आला फुगेवाला, फुगे द्यायला आम्हाला वगैरे टाईपची 5वी आपली 6वी. बारबोध. ओके हा, ओके, अगदी अगदी. म्हणजे त्या माझ्या बालकविता पहिल्या म्हणता दुसऱ्या येतील, कविता. हा, हो बालकविता हो म्हणता येतील अशा. हो हो अच्छा, हो हो. मग त्यांचं कारण तुमचं ते जे शाळेतलं मासिक होतं तेच होतं, की आणखीन ते काही? होतं, तेच तेच कारण कारण होतं. होतं. आणि ओके, मे बी ते माझ्या आत असणार आहे, पण मला माहित नव्हतं ते, हा, म्हणजे ते बरोबर, आता कळायला हा लागलं. हा, बरोबर. काहीतरी एक सुरुवात व्हायला निमित्त हवं हा, असतं. निमित्त झालं ऍक्च्युली. करेक्ट. मग आता तो प्रश्न, की ज्याचं उत्तर आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय, ते म्हणजे कवितेपासून गझलेपर्यंतचा प्रवास नक्की कसा, आणि म्हणजे काय होता तो प्रवास? अ, कविता लिहायला लागले मग कॉलेज नंतर, आणि जेव्हा नोकरी लागली त्याच्यानंतरही साईड बाय थोडंफार लिखाण सुरू होतं, पण वाचन जास्ती होतं किंवा कलेक्शन करणं जास्ती होतं, म्हणजे हम्म फक्त हम्म आवडलं हम्म की लिहायचं. हम्म. आणि नागपूरला असं काही मी काहीतरी लिहिते किंवा कुठले कार्यक्रम अटेंड करायचे वगैरे, तेव्हा ते तेवढं काही एक्सपोजर पण नव्हतं किंवा माहिती नव्हतं, करून बरोबर. घेण्याचा प्रयत्न पण केला गेला नाही म्हणजे. पण हम्म. मी पुण्यात आले, आणि अच्छा. पुण्यात आल्यानंतरही काही सुरुवातीचा काळ असाच गेला, म्हणजे बाकीचे कामं, रुटीन, जॉब. तिथे मी हम्म. एनजीओ जॉईन केलं. आणि मग तिथे गेल्यानंतरही माझं लिखाण, मग तेव्हा मात्र लिखाण सुरू झालं होतं. म्हणजे मी लिहायला लागले होते अच्छा. कविता, पण मुक्त हा, छंदातल्या कविता, म्हणजे ओके ओके, खूप हा हा. वृत्तातल्या कविता वगैरे असं काही मी लिहिलं नव्हतं. हम्म. आणि साधारण 2015 तेव्हा मी फेसबुकशी थोडी कनेक्ट झाले. आणि ओके. मग फेसबुकला आल्यानंतर सुरुवातीला असं एक नजरेसमोरून जायचे काही वॉल्स, की जिथे हा काहीतरी वेगळं. हा मग हा. एक दोनदा असे जाणवलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे हम्म. काहीतरी वेगळं आहे. आणि एक आता माझे मित्रच आहेत ते निशब्द देव म्हणून, त्यांचा एक शेर, तेव्हा मी त्यांना अजिबात ओळखत वगैरे नव्हते, पण त्यांचा एक शेर तिथे मी वाचला होता, की दुःख जेव्हा भरजरी होते, तू दिल्याची खातरी होते. वा. हे वाचलं की सुरुवात आहे. हे वाचलं मी, हम्म. आणि मला काहीतरी एक व्यक्ती ट्रिगर झालं, म्हणजे हा, क्लिक झालं, की अरे हे बरोबर. काहीतरी वेगळं आहे. आणि मग हम्म. त्या क्षणापासून मी ते फेसबुकवर स्क्रॉल करायला लागले, की काय काय. मग त्याच्याशी हम्म. कनेक्टेड बरीच लोक असतील, तेव्हा मी कोणालाच हम्म. ओळखत नव्हते कारण. बरोबर, त्यामुळे मग हा. ते वाचनात आलं. किंवा एक आमचे मित्र नंतर झाले, म्हणजे जेव्हा मी तेव्हाही त्यांना ओळखत नव्हती, गझलकार आहेत ते छान, धनंजय तांदळे म्हणून, त्यांचा एक शेर वाचला, की थापदे दुःखा मला शाब्बासकीची,
मी वा. तुझ्या दारी पुन्हा परतून आलो, असं काहीतरी होतं दुसरा मिसरा मला इतक्यात. आणि मग हे असं वाचत गेल्यानंतर मला वाटलं हे काहीतरी वेगळं आहे, आणि मग ते वाचन करत करत मला स्वतःला सुचायला लागलं. पण मी जे हे काही लिहिते तेव्हा मला हे वाचल्यानंतरही हे शेर आहेत, ही गझल आहे, हे मला माहित नव्हतं. बरोबर. 2015ला 16ला मला हे माहित नव्हतं. पण हम्म. मी त्या पद्धतीचं काहीतरी अरे त्याची बीट छान वाटते, किंवा म्हणायला छान वाटतं, ऐकायला छान वाटतं, वाचायला छान वाटतं, हा. असं काहीतरी ते घडत गेलं. आणि मग त्या दृष्टीने बहुतेक ते कुठेतरी क्लिक झालं, आणि असं मला पण त्या 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 लयीत ते सुचायला लागलं. म्हणजे ती लय असते वगैरे, आता हा लय शब्द मला माहिती झाल्यामुळे मी म्हणते, पण तेव्हा त्याला लय वगैरे म्हणतात बरोबर. मला माहिती नव्हतं. वा. आणि मग बहुतेक ते तिथून मी लिहित राहिले म्हणजे. हम्म. आणि मग मला असं लक्षात आलं की अरे सगळे लोक आपलं आपलं लिहिलेलं पोस्ट करतात. हा हा. मग म्हटलं चला आपणही पोस्ट करून बघूया असं एखाद्या वेळेला. म्हणजे 2016ला मी जरा असं एक प्रयत्न केला की चला आज हे काही आपण काहीतरी लिहिलेलं आहे तर आपण पोस्ट करूया, किंवा तोपर्यंत या लोकांना रिक्वेस्ट पाठवून त्यांचं आणखीन वाचन मी केलं, वाचता त्यांनी येईल. हा लिहिलेलं. हा. हा, किंवा मग असं झालं की मी लिहिल्यानंतर मग मला वाटतं त्यांच्याकडून पण ते रेकग्नाइज झालं, बऱ्याच लोकांकडून ते रेकग्नाइज झालं की ही त्या जॉनरमध्ये लिहिणारी मुलगी दिसते आहे, म्हणून त्यांचा पण एक अप्रोच आला मला की नाही का तुम्ही लिहू शकता, तुम्ही वृत्ताचा अभ्यास केला तर तुम्ही लिहू शकणार आहात. आणि मग तिथून गझलेची सुरुवात झाली. म्हणजे अच्छा. साधारणपणे 2016 ओके. 2015 ते 16 मध्ये मी बरंच लिहिलं, पण त्याला गझल म्हणतात हे मला माहित नव्हतं. म्हणजे तो एक आणि मला प्लॅटफॉर्म तुम्हाला लाभला. ऍक्च्युली फेसबुक म्हणता येईल म्हणजे अगदी, की तिथून ते मी हम्म. सुरुवात झाली. तेच. म्हणजे सोशल मीडियाचा उपयोग कसा करायचा ते शेवटी आपल्यावर अवलंबून आहे. आपल्यावर हो. आणि खरंच आहे. करेक्ट करेक्ट बरं करेक्ट. हम्म. अनिकाजी, एक प्रश्न राहून राहून मला मनात येतो. तुम्ही LLB केलाय, म्हणजे हा हा. कायद्याच्या पदवीधारक. तर मग कविता आणि कायदा दोन्ही एकत्र सांभाळणे कसे साध्य केले तुम्ही? खरं तर या खूपच दोन्ही गोष्टी एकदम म्हणजे विरोधाभास आहे दोन्ही. अगदी. अगदी. एक म्हणजे म्हणजे गझल म्हटल्यानंतर भावनेशी संबंधित संवेदना, भावनेशी. भावना, आणि तो पूर्ण आणि व्यवहार. तिकडे तर्क, नियम, व्यवहार, तर्क सगळं असं सगळं. व्यवहार. पण माहितीये का हे वाचत गेल्यानंतर कुठेतरी ना आपली निरीक्षण शक्ती पण मला वाटतं थोडीशी, आपण थोडेसे एंटीनाज आपले असे हे व्हायला लागतात, हा आपण हा. आजूबाजूला बघायला लागतो. तर बरोबर. मे बी ते तसं झालं असेल. खरं तर मी तेव्हा खूप काही लिहित नव्हतेच, कारण मी नागपूरला जॉब केला कायद्याशी रिलेटेड जो काही आहे तो. तेव्हा हम्म. काही हे नव्हतं, पण मे बी त्या कवितेत आल्यात त्या काही गोष्टी, कारण का निरीक्षण, कारण का आपल्याला तिथे बरोबर. हतबल हतबल चेहरे बघायला मिळाले, दुःखी चेहरे मिळाले, किंवा तिथले वाद, तिथले आर्ग्युमेंट, त्याच्यातून सुद्धा काहीतरी आपल्याला नक्कीच म्हणजे ट्रिगर करू शकतं असं मला वाटतं. खरं मी सांगड घालण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, कारण बरोबर. नागपूर कायदा आणि पुणे कविता असं झालं ते, म्हणजे कुठेच असं अच्छा. ते. पण मला ते म्हणजे पण आता, हा, पण गझल लिहिताना मला ते अनुभव नक्कीच कामात आले. म्हणजे कुठेतरी ते आपली आधी घेतलेले कॉर्नर ऑफ द हार्ट काही अनुभव आपण स्टोअर करून बरोबर. ठेवलेले असतात, ते हम्म. कुठेतरी येतात. त्यामुळे आणि मला असं वाटतं की ते जमलंय बऱ्यापैकी. हा. आणि म्हणूनच असं म्हणतात की तुम्ही जे सांगितलं की माणसं निरीक्षण करायची मी, आणि मला ते कुठेतरी ऍक्च्युली. सुचायचं. तर हो म्हणून हो. असं म्हणतात की गझल हा एक काव्य प्रकार नाही, तर तो स्वभाव असतो. हो. याबाबत अगदी. तुमचं मत काय मग? हा खरं तर खूपच असा काय म्हणतात एकदम बारीक प्रश्न आहे. पण आहे स्वभाव म्हणता येईल, कारण का गझल मला असं वाटतं ती काव्य प्रकार जरी असला ना, ती एक मनाची एक अवस्था आहे म्हणजे आपली. बरोबर. आणि प्रत्येकाच्या मनाची अवस्था त्याच्या त्याच्या अनुभवांवर, त्याच्या त्याच्या स्वभावावरती अवलंबून असते. आणि कुठेतरी जेव्हा आपण लिहितो, कारण का ती अवस्था जी आहे ती एका तंत्रात बांधून आपण तो काव्य प्रकार निर्माण करतो म्हणजे तो, आणि मग त्याला आपण गझल म्हणतो असं असू शकेल. म्हणजे मी अजूनही स्वतःला शिकण्याच्या स्टेजवरच समजते, त्यामुळे मी काही त्याच्यातली तज्ज्ञ नाही आहे खरं तर गझलची. पण तुम्ही हा मला असा कौतुकाने तो हे दिलेला आहे. तर मला काय वाटतं की ती एक मनाची अवस्था आहे, आणि ती एका तंत्रानी काव्य प्रकारामध्ये गुंफण त्याची केली जाते त्या अवस्थेची. त्यामुळे ती अवस्था ना अशी आपण सांगण्यापेक्षा ती जाणवू दिली पाहिजे असं वाटतं. म्हणजे आपल्यालाही ती जाणवते, आणि ती समोरच्यालाही ती जाणवू दिली पाहिजे, तर मग मजा येते गझलेमध्ये, असं म्हणजे मला वाटतं.
किंवा स्वभाव जसा तुम्ही म्हणताय तर स्वभाव असतो, कारण जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन एक वेगळा वेगळा असतो. तो दृष्टिकोन त्याच्या असतो. त्याच्या हम्म, सराउंडिंगवर, त्याच्या त्याच्या बरोबर. अपब्रिंगिंगवर, त्याच्या हम्म. त्याच्या बरोबर. अनुभूतींवर तो अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव त्याच्या लिखाणामध्ये नक्कीच उतरतो. नक्कीच हम्म. आणि नक्कीच. मी असं म्हणत नाही की 100% ते तो स्वतःच असतो, पण कुठेतरी असतोच तो. त्यामुळे हम्म, जसं हम्म. आता माझ्या माझ्या गझलेला, आता हा स्वभाव हा विषय आलाय म्हणून माझ्या गझलेला परखड असं म्हटलं गेलेलं आहे. हम्म, म्हणजे हम्म. संदीप गुप्ते, डॉक्टर संदीप गुप्ते जे आहेत, जे गझलेवर PhD त्यांची झाली आणि त्यांचा बराच अभ्यास आहे, तर त्यांनी माझ्या लिखाणावर एक एपिसोड केलेला आहे. तर हो. त्यांनी माझ्या लिखाणाला एक टायटल दिलेलं आहे की सानिका दशसत्र यांची परखड गझल. तर मे हम्म. बी माझ्या अनुभवांमुळे माझ्या वागण्या बोलण्यात तो परखडपणा आहे. म्हणजे जी गोष्ट कोणीतरी हळुवारपणे सांगू शकतं ती मी कदाचित खूपच स्पष्टपणे बोलते. त्यामुळे त्याला माझ्या गझलेचा कारण स्वभाव पण कायद्याच्या पदवीधारक आहात ना तुम्ही. हा, त्यामुळे तिथे परखडपणेच बोलावं लागतं. हो, त्यामुळे माझ्या गझलेचा स्वभाव परखड झालेला आहे असं नक्कीच म्हणू शकते मी. अगदी म्हणजे अगदी अगदी. तर किंवा यातूनच हा बोला. यात मी एक म्हणजे असं सांगू शकते की परखड जे म्हटलं त्याच्यामध्ये माझा एक शेर मी तुम्हाला इथे सांगू शकते की अगदी नक्की अगदी. नक्की, तो मला इर्षाद इर्षाद. इर्षद. तो म्हणाला साथ देना सात जन्माची मला. तो हम्म. म्हणाला साथ देना सात जन्माची मला. म्हणजे ह्याच्यात बघा की त्यांनी आपलं म्हटलेलं आहे की बाबा सात साथ दे मला 7 जन्माची. तर मी म्हणाले दे हमी तू ह्याच जन्माची मला. तर हा जो आहे की तू जे आहे ते क्लिअर सांग, बरोबर. स्पष्ट सांग. तर हा जो माझा स्वभाव आहे हा मस्त. माझ्या लिखाणात येतो म्हणजे बरेचदा. बरोबर. बरोबर. यातूनच वा. मी तर तो पुढचा प्रश्न टाकते तुम्हाला की गझल कार्यशाळा, गझलेचे तंत्र आणि हा गझलेचा आत्मा हा याविषयी तुमचं मत आमच्या प्रेक्षकांना कळेल. अ, गझल कार्यशाळा म्हटलं तर म्हणजे माझं जे काही गझलेचं जे काही म्हणजे माझा अभ्यास झाला किंवा जे काही मी गायडन्स घेतलं वगैरे असं मी कुठल्या गझल शाळा वगैरे असं काही नाही मी अटेंड केलं. पण आता त्याचा बराच प्रसार प्रचार होतो आहे. अगदी हो. चांगली गोष्ट आहे. पण गझल कार्यशाळा म्हणजे एक आपण असं म्हणू शकू की एक दीपस्तंभ म्हणता येईल आपल्याला, की हं. तुम्हाला एक मार्ग दाखवूच शकतो मार्गदर्शन. नक्की. तिथे तुम्हाला साधारण तांत्रिक गोष्टी तुम्हाला तिथे शिकायला नक्कीच मिळू शकतात. कारण का नुसतं माझ्या मनात काय आलं आहे आणि त्याची कविता करायची आहे किंवा गझल करायची असं होत नाही. कारण गझल ही जी आहे ही एक प्रकारे तिला एक तंत्र आहे. त्याची एक हम्म. चौकट आहे. तो जो बरोबर. भाग आहे तंत्राचा, तो तुम्ही गझल शाळेत नक्की शिकू शकता. गझल वर्कशॉप्स मध्ये, कार्यशाळा ज्या होतात त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच शिकू शकता. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कार्यशाळा अटेंड करणे किंवा गझल शाळा अटेंड करणे, तिथून गायडन्स घेणे म्हणजे तुम्ही तुमचा जो मनातला विचार आहे किंवा तुमची जी शब्दसंपदा आहे, तुमची जी हम्म. भाषा आहे, त्याला तिथे वळण लागतं असं म्हणता येईल आपल्याला. तिथे नक्कीच वळण लागण्याचं काम होतं तिथे. आणि साध्यात साधे शब्द पण कसे सुंदर पद्धतीने साधेपणाने कसे मांडता येतील हे तुम्हाला तिथे नक्कीच मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे एका अर्थी गझल कार्यशाळा हरकत नाही. म्हणजे खूपच चांगला हा हे आहे म्हणता येईल, उपक्रम मार्ग. म्हणता येईल असं मला वाटतं. म्हणजे मी त्याचा फार अनुभव घेतला नाही, पण मला असं वाटतं की आता तो आहे तर त्याचा फायदा नक्की इतर म्हणजे जे आहेत त्यांनी घ्यावा नवोदितांनी नक्की. घ्यावा. हा. हो, अगदीच, अगदीच. म्हणजे कसं आहे, की अ, गझल गझल कार्यशाळा आपल्याला कसं आपल्या भावनेला ना तंत्राच्या चौकटीत बसून एक सुंदर छायाचित्र तयार करण्यासाठी मला वाटतं नक्की मदत, उपयोगाची. हा. नक्की हम्म. उपयोगाची आहे. पण आत्मा जो म्हटला आहे तुम्ही, की आत्मा, तर हं. आत्मा हम्म. जो आहे तो आपला आत्मा आपल्या आतच असतो हं. आणि तो आपलाच असावा. त्यामुळे मला असं वाटतं तो आशय जो आहे, आशय जो म्हणतो आपण, आत्मा जो आहे तो आशय आहे ना गझलेचा. तो बरोबर. जो आहे तो कोणी तुम्हाला शिकवू शकत नाही. तो हम्म. तुमच्या तो आतच असतो. आतूनच यावं. तो आतूनच यावा लागतो. तो कुणीतरी तुम्हाला सांगून येत नाही. तुम्हाला तंत्र एखादी ठिपक्यांची रांगोळी असते. आपण ठिपके काढतो आणि त्या चौकटीत ते काढायचं असतं. पण मग आतमध्ये डिझाईन कुठल्या पद्धतीने आपण करायचं ते आपण ठरवू पण शकतो. म्हणजे जरी पुस्तकात हम्म. बघून असं काढायचं हे ठरवू शकतो, आपण करू हो. शकतो, लिहू शकतो. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये वैविध्य मी काय आणू शकील, मी आणखी छान काय करू शकील किंवा माझ्या मनात माझ्या काय कॉर्नर ऑफ द हार्ट अनुभव आहेत,
ते कुठेतरी मला क्लिक होतात, तेव्हा ते आतून यायला हवं असतं आणि आतून आलं कीच ती गझल छान होते असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे माझ्या तरी गझल लिखाणाचा माझा तो हे आहे की मला जेव्हा जे वाटतं किंवा ठरवून आता हा विषय, हा प्रॅक्टिसला ठीक आहे की हा विषय घ्या आणि तुम्ही लिहा, हे बरोबर. फाईन. हम्म. आता हा विषय दिला तुम्हाला आणि याच्यावर तुम्ही विचार करा आणि लिहा, तर हे प्रॅक्टिससाठी अगदी उत्तम आहे, छान आहे. ओके. पण जेव्हा ते आतून येतं ना, एखादा शेर असा आतून येतो, तर तो तेव्हा असा खूप विचार नाही करावा लागत. तो तसा आणि तसा परफेक्ट मुकम्मल शेर ज्याला म्हणतो आपण, तो तसा येतो. आणि मग तिथून सुरुवात करून आपण आपली गझल पुढची, मग त्याच्यावर विचार करून आपण पूर्ण करतो. पण आतून यायला पाहिजे, हे मला खूप वाटतं. त्याला ते छान असतं. नक्कीच सानिकाजी, छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कार्यशाळेतनं आपल्या विचारांना एक प्रकारचं वळण लागू शकतं, राईट? वळण लागू शकतं. हा. आपली भाषा, तांत्रिक ज्ञान आपल्याला हम्म. मिळतं, जे आपल्याला माहित नसतं, बरोबर. आधी माहिती हम्म. नसतं. काय हम्म. तंत्र आहे, काय व्याकरण आहे गझलेचं, ते आपण हम्म. कार्यशाळेत नक्की शिकू शकतो. आणि आता इतके दिग्गज लोक आहेत जे या छान छान गोष्टी खरोखर. आज खूप छान पद्धतीने घेतायत, त्यामुळे ते छान आहे. पण हम्म. आशय आणि गझलेचा आत्मा, गझलियत तुमचीच असली बरोबर. पाहिजे. बरोबर. ते काही कोणी शिकवून ते येणारी कोणी गोष्ट शिकवून हा, नाहीये. ती शिकवून बरोबर. येत नाही. सांगितलं तर हा. आपण करूच शकतो, लिहू शकतो, अर्थात, पण ते अर्थात. आतून आलेला शेर जो असतो तो हा. तो कोणाला पण म्हणजे भिडतो. म्हणजे आपण जसं म्हणतो मराठीत की आडातच असायला लागतं ना आधी, तेव्हाच ते हो. पोहऱ्यात येतं. हो, तर पोहऱ्यात कुठून तशासारखी येणार? गोष्ट आहे ही. हा. कारण तंत्र सगळ्यांना सारखं असतं. वर्गात 50 बरोबर. मुलं असतात, शिक्षिका एकाच पद्धतीने शिकवते, पण बरोबर. पहिला नंबर एकाचाच येतो. हा एकाच जो येतो. भाग आहे, हा इथे मला वाटतं लागू होईल की तंत्र सगळेजण शिकवतात, पण त्या तंत्रात आपल्या मनातला आशय आपण कसा बसवतो, ते मांडायचा. कुठेतरी बरोबर. प्रश्नपत्रिका ते एकच असते, पण उत्तर पत्रिका हा, सगळ्यांची वेगवेगळी उत्तर असते. कसं लिहायचं, निबंध लेखन येतं आपल्याला, निबंध बरोबर. कोण कसं उत्तर कोण लिहितो, कसं हा भाग लिहितं? प्रत्येकाचा, हा प्रत्येकाचं वेगळा वेगळा आहे. वेगळं. असतो. तोच बरं, मला इथे एक नियम लागू पडतो. जे वाटतं कायम, म्हणजे फेसबुकवर आता बघताना कसं की असं कायम जाणवतं की खूप नवनवे गझलकार आलेले आहेत, खूप छान लिहितायत. रोज कुठल्या तरी नवीन व्यक्तीला आपण वाचतोय. पण मुळात प्रश्न हा आहे की एक स्त्री म्हणून गझल सृष्टीत वावरणं कठीण आहे का? अ, म्हणजे कठीण असं मला वाटत नाही. कठीण म्हणजे माझ्या अनुभवावरून मी असं म्हणेन की मला असं कठीण वगैरे नाही वाटत ते, हम्म. किंवा हम्म. काही हम्म. लोकांना वाटू शकतं. तसं गझल हम्म. सुरुवातीपासून तसं पुरुष प्रधान परंपरेत ती हा. हा. आलेली बरोबर. आहे. बरोबर. आणि म्हणूनच हा महिला प्रश्न. हा, हम्म. महिला नंतर त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि पुरुष आणि स्त्री म्हटलं की दोघांचं भावविश्व वेगवेगळं आहे पुन्हा, हो. करेक्ट. त्यामुळे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, हम्म. हम्म. त्यांचे हम्म. विषय वेगळे आहेत, ते भावविश्व वेगळे असल्यामुळे त्यांचे विषय पण वेगळे होतात. हो. म्हणजे बरोबर. त्यामुळे त्यांचे विषय वेगळे असल्यामुळे हाताळण्याची पद्धत पण मला वाटतं ती वेगळी आहे. आहे. पण बरोबर. हा. आणि तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये फार कोणी असं महिलांमध्ये इतकं नव्हतं. म्हणजे मला जास्ती माहिती आहे संगीताबाई जोशी, म्हणजे हो. त्या पहिल्या महिला करेक्ट. हा. गझलकार आहेत. बरोबर. हो. मला ते मी त्यांना हम्म. हे केलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे. पण त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मला असं वाटतं की बऱ्याच स्त्रिया आता गझल लिहायला लागलेल्या आहेत, ताकदीने लिहू लागले आहेत. हा. ताकदीने लिहायला लागलेल्या आहेत. हम्म. सुरुवातीला कुठेतरी असं काय म्हणतात, त्या लेव्हलची ती गझल येत नाहीये का, किंवा सगळ्यांच्या मनावर पगडा पुरुषांच्याच गझलेचा होता तेव्हा, हम्म. त्याच्यामुळे हम्म. आता हम्म. हे विषय ऐकल्यानंतर सुद्धा ते अजून पचनी प्रत्येक गोष्ट सुरुवात केल्यानंतर त्याला एक वेळ घेत असतो, तर तो हम्म. वेळ हम्म. आता मला वाटतं ती वेळ आता संपलेली आहे. म्हणजे हा. आता अच्छा. स्त्रिया खूप स्त्रिया पण आता ती उतरल्या आहे. संपली आहे. हम्म. हो, हम्म. आता हम्म. उतरले आहे. या पण अडचण असं मला नाही वाटत खूप. म्हणजे माझ्या अनुभवावरून मला अडचण अशी आली नाही. पण जनरली आपण बघतो की मुशायऱ्यांमध्ये 8 जण बसतात, त्याच्यामध्ये 6 पुरुष असले तर 2 किंवा 1च स्त्री स्त्री असते. असते. हा. काही वेळेला काय म्हणायचं, सुदैव म्हणायचं का दुर्दैव म्हणायचं माहिती नाही, पण स्त्रिया प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणजे कोणीतरी एक स्त्री असली पाहिजे म्हणून पण बसवल्या जातात, हा. होत हा. होतं. हा. असं पण पण होतं. संख्या कमी असल्यामुळे तो रेशो पण त्यांना हे करावा लागतो स्टेजवर, मे बी ते हम्म. पण एक हम्म. कारण हम्म. असू शकेल. आणि फक्त एक थोडंसं कधी कधी वाटतं की जेव्हा फक्त महिला मुशायरे असतात तेव्हा काही वेळेला हम्म. थोडंसं
असतं रसिकांचं की नाही का फक्तच महिलांचा मुशायरा आहे, मग काय फारशी मजा येणार नाहीये किंवा असं काहीतरी ते असतं. कारण अ, त्यांना तो दर्जा स्त्रियांकडनं मिळेल की नाही ही आतापर्यंतची शंका होती, पण आता त्या शंका दूर झालेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे कारण का काय होतं की आधीच्या स्त्रियांचे अनुभव आणि आत्ताच्या स्त्रियांचे अनुभव याच्यात पण फरक पडलेला आहे. बरोबर. करेक्ट आपण एक भाग करेक्ट. हा. त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आताच्या जे लिहितायत त्याच्यामध्ये आत्ताच्या अनुभवांप्रमाणे ती गझल येते, म्हणून त्यामुळे ती कुठेतरी टक्कर देते आहे. अपील होणारी आहे. हा बरोबर. अपील होणारी आहे. हा इथे काही बरोबर. तो स्त्री पुरुष गझल वाद वगैरे असला काही प्रकार नाहीये. म्हणजे आपण पण असं काही एक म्हणू शकतो का? पण हा. पण हे एक आहे की संख्या तुलनेत कमी आहे स्त्रियांची, अच्छा पण आता अच्छा. जी काही आहे ती दर्जा आहे असं मला वाटतं. हे ऐकून फारच आनंद झाला, कारण योगायोगाने आपण तिघी स्त्रिया आज गझल या विषयावर चर्चा बोलतो करतोय. आहोत. तर मला आणि एक मला उपप्रश्न. हा बोला बोला, हा तुम्ही बोला. मला मात्र म्हणजे चांगला अनुभव आहे हेच मला सांगायचं होतं. मला असा कधीच गझलकारा म्हणून वाईट अनुभव मला अजिबात आला नाही, चुकीचा अनुभव आला नाही. मला एकदम छान एक्सपोजर मिळालं. म्हणजे अच्छा. तर यात माझा एक उपप्रश्न असाही होता की स्त्री गझलकारांना अडथळे जास्त की संधी जास्त? पुन्हा म्हणजे मला वाटतं मी त्याच्यातनच पुन्हा गेले. अडथळे फार नसतात, पण कुठेतरी मला वाटतं रसिकांचा सुरुवातीच्या एक काळात होणारी टीका हा एक फार मोठा हर्डल हा असेल. कारण का ते विषय खूप घरगुती विषय आणि ते असं खूप ऐकायचे तेच मूलवाले विषय किंवा दुरडी परडी हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी किंवा भाकरी वगैरे ते म्हणजे ते कुठेतरी तिथपर्यंत सीमित संसाराशी होतं. पण निगडीत. आता संसाराशी निगडीत आणि ऑफकोर्स ते ऑब्व्हियस आहे ना, तेच येणार ना. तिला फार एक्सपोजरच नव्हतं बाहेर, तर ती काय लिहिणार आहे? ती तेच लिहिणार आहे. ती ज्या सराउंडिंग मध्ये राहते ती ते लिहिणार. जसं जसं बदलत गेलं, जग बदलतंय, मॉडर्न होत चाललंय, स्त्रिया पण तिकडे आता नोकऱ्या करायला लागल्या, नोकरीतले वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे अनुभव जे येतात त्याच्यावर आता त्यांचे स्वभाव जसे बदलतात आहे, त्यांचे करिअर्स जसे बदलतात आहे, त्यांचे एक्सपोजर्स जसे बदलत आहेत तशी त्यांची गझल बदलत आहे. त्यामुळे अडथळे मला वाटतं की आता येऊ नयेत, नाही येत आहे, प्रमाण कमी झालेलं आहे आणि रसिक पण तसा तयार होतोय की नाही ह्या म्हणजे आता ममताताईला ऐकायला लोक येतात. माझ्या ज्या कितीतरी मैत्रिणी आहे, निर्मिती आहे, श्रद्धा खानविलकर आहे, निर्मिती कोलते आहे, या समृद्ध गझल लिहिणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे लोक येतात आता आम्हाला ऐकायला, म्हणजे ह्याचा खूप आनंद आहे आम्हाला. वा, किती छान. तर अशीच एक तुम्ही स्वतः लिहिलेली ताकदीची गझल मी आपल्या रसिक श्रोत्यांसाठी सादर करण्याचा प्रयत्न करते. बरोबर. ऐकूया. कितीही होरपळ झाली तरी स्वीकारली आहे, कितीही होरपळ झाली तरी स्वीकारली आहे, तुझ्यावरचा गडद विश्वास म्हणजे सावली आहे. प्रवासाला कुणाला यापुढे तर न्यायचे नव्हते, प्रवासाला कुणाला यापुढे तर न्यायचे नव्हते, तुझी बस आठवण मी सोबतीला आणली आहे. वा, फार छान. नियम त्याचे अटी त्याच्या, नियम त्याचे अटी त्याच्या, किती त्याचाच हा अंमल, हवे तेव्हाच डुलणारी मनाची बाहुली आहे. कशाची एवढी चिंता सतावत राहते हल्ली, कशाची एवढी चिंता सतावत राहते हल्ली, कुणाच्या भावविश्वाची दखल मी घेतली आहे. हा शेर मला फार आवडला सानिकाजी. हा माझा पण आवडता शेर आहे आणि हा त्या गझलेची जमिनीचा शेर आहे. हो, खरंच. जगाच्या सोबतीने चालणे ही आपली मर्जी, जगाच्या सोबतीने चालणे ही आपली मर्जी, म्हणूया आपले कोणास इच्छा आपली आहे. तशा कालांतराने खूप अशा सुटतातही गोष्टी. किती सत्य आहे बघा. तशा कालांतराने खूप अशा सुटतातही गोष्टी, परंतु मी तरी अडगळ करकचून बांधली आहे. खरंच माणसाचं अडगळ बांधणं काही संपत नाही. आणि शेवटचा शेर आहे. दिसूही देत नाही व्रण कुठे कोणासही आता, दिसूही देत नाही व्रण कुठे कोणासही आता,
अशी मी झूल पाठीवर स्वतःच्या ओढली आहे. वा वा. वाह, बढिया, मजा आ गया. खूप छान. आणि हा जो प्रश्न होता त्याच्यात एक फक्त मला एक शेर ऐकवायचा होता की का असं गोष्टी घडतात, म्हणजे अडथळे वगैरे जे. बरं. तर एक शेर मी तेव्हा लिहिलेला होता की देखण्या देहास मिळते कौतुकाची थाप येथे, हम्म. देखण्या देहास मिळते कौतुकाची थाप येथे, आतल्या वेड्या मनाचे हाल कुत्रे खात नाही. असं एक वाह, कुठेतरी अनुभवात येतं सगळ्याच क्षेत्रात, खरंय, गझलेच्या खरंय, नाही अगदी पण अगदी होतं काही वेळेला अशा ह्या खरंय, गोष्टी घडत असतात. खरंय. सानिकाजी, अशा या आपल्या भावना गझल लेखनात येतात. आणि तुम्ही म्हटलेलं आहे की भावना आतून यावी लागते, पण तंत्रही शिकावं लागतंच. अगदी. तर मग गझल लेखनात भावना आणि वृत्त यांचं संतुलन कसं साधतं? आणि मला असं वाटतं की हे दोन्हीही तुमचे सहाय्यकच आहेत. बोलवता येतातच सोबत तुमच्या. हो, भावनेचं जर असं म्हणाल की गझल लिहिण्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये इतकं आपल्याला ते असं म्हणजे उफाळून येतं ते लिखाण हम्म. की दिवसाच्या कुठल्याही प्रहरी आपण ते म्हणजे नाही का अगदी आता ते अगदी. लिहिल्याशिवाय ती जी अस्वस्थता असते तो चैन एक भाग पडत होतो. म्हणजे नाही. हो, भरव मॅडमला जास्ती आता म्हणजे मी आमचं बोलणं होतं अगदी. या विषयावर, त्याच्यामुळे त्या समजू शकतील. मॅडम पण खूप त्यामुळे सुंदर लिहितात हा गझल. हो हो नाही हो. नाही 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 मी आणि तर हा बोला ना. नाही, हा बोला, तुम्ही बोला. भावना म्हणजे कसं आहे की जसं मगाशी आपण बोललो त्याच्यामध्ये भावना हा आत्माच आहे गझलेचा, कारण का बरोबर. आपल्याला जी भावना येते ती भावना शब्दात उतरते. हम्म. प्रत्येक वेळेला या भावना आपल्या अनुभवाशीच निगडीत असतात असं नाहीये. काही हम्म. वेळेला आपल्याला जे काही अनुभव येतात दिवसभरात, आपण कोणाला तरी भेटतो, काहीतरी घडतं, ह्यातूनही त्या भावना आपल्यामध्ये विचार करण्याला आपल्याला त्या प्रवृत्त करतात, म्हणजे असं म्हणता येईल. पण मग नुसत्या भावना काय, तर गझल मग कसं म्हणायचं त्याला, तर वृत्त. वृत्त हम्म. ही चौकट आहे गझलेची. बरोबर. त्यामुळे हा, पण ह्याच्यामध्ये मला वृत्त काय करतं की आपल्या सगळ्या भावनांना शिस्तबद्ध करतं, डिसिप्लिन्ड करतं असं मला वाटतं म्हणजे. हम्म. आणि मग बरोबर. त्या डिसिप्लिन्ड भावना अशा म्हणजे मग ती गझल असं. हम्म. तर काय होतं की बरेच लोक आत्ता म्हणजे की वृत्त म्हणजे मी मी तुम्हाला आजही सांगते की मला फार वृत्त माहिती नाहीये. मी काय हम्म. आता हे वृत्त आहे आणि ह्या वृत्तात आता मी हे लिहिणार आहे असं मी कधीच लिहिलं नाही. म्हणजे जेव्हा आपण जास्तीत जास्त वाचन करत राहतो, आता जसं की मी जे जे गझलकार मला आवडायचे, ज्यांचं लिखाण मला आवडायचं ते मी वाचत राहिले. आणि जेव्हा आपण जसं जसं एखाद्या दिवशी सकाळी उठल्यानंतर समजा रेडिओवर किंवा टीव्हीवर एखादं गाणं लागलं आणि ते आपण ऐकतो आणि मग ते दिवसभर हम्म. आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतं, फिरत राहा. तसं लयीचं होतं. जेव्हा आपण एखादा शेर वाचतो किंवा हम्म. ऐकतो, तर ती लय जेव्हा आपल्यामध्ये अशी भिनायला लागते आणि मग आपोआप आपण त्या लयीमध्ये आपले विचार यायला लागतात आणि ते शब्द पण यायला लागतात. बरोबर. त्यामुळे हे जे आहे भावना आणि वृत्त ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं हातात हात घालून आल्या तर एक सुंदर गझल नक्की होऊ गझल शकते. निर्माण. म्हणजे हम्म. त्यामुळे पण वृत्त कसं आहे ते अट्रॅक्ट करतं ऍक्च्युली. हम्म. हम्म. म्हणजे हम्म. जसं की आता जसं मी एक शेर सांगते की तुला हवे असेल तर नवी जमीन अंथरू, तुला नको असेल तर जुन्या नभाचं पांघरू. असं जर हम्म. म्हटलं, असं बीट मध्ये आलं की हम्म. कसं आपल्याला ते आपण गुणगुणत राहतो आणि मग गुणगुणत पुढचे राहतो जे आणि विचार छान वाटतं, असं शब्द मनाला त्याच्यात भिडतं ते. हा मनाला भिडतं आणि येत राहतं. जसं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि समजा तिथे काय आजकालच्या डीजे चालू आहे किंवा कुठेतरी हम्म. बँड चाललेला आहे, तेव्हा हम्म. आपले पावलं किंवा आपल्या शरीराची हालचाल तिथे होते थोडी ना थोडी. तसं बरोबर. लयच आहे. लय जेव्हा एकदा ती अशी मेंदूत घुसली ना की आपल्याला सुचायला लागतं तसं आणि पुढचं हम्म. पुढचं. आणि जो जातो आता त्या गझलेच्या गावाला आता गेलाय तर ते चालू राहतं, म्हणजे मंथन जे आहे ते चालू राहतं सतत हम्म. डोक्यामध्ये. हम्म. हम्म. त्यामुळे ते त्या ज्या भावना आहेत त्या बरोबर त्या त्या शब्दात येतात. त्यामुळे मी असा कधी आज हे लिहू किंवा आज या वृत्तात लिहून बघू, आता असा प्रकार आजकाल नाही. करतात प्रॅक्टिस हम्म. वगैरे कोणीतरी हम्म. तेवढी लय देऊन वगैरे, पण मी असं खूप केलेलं नाही. पण ज्या लोकांनी मला गाईड केलं त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आता ह्याच्यात विचार करून बघ किंवा साधं जे बोलणं आहे ते त्याच्यामध्ये लिहून बघ. म्हणजे इथे मला काही नावं नक्की घ्यावेसे वाटतील की माझी लय, माझ्या गझलेची लय आणि माझी भाषा ही जी आहे ही समृद्ध करण्यामध्ये मला असं वाटतं की मला त्यावेळी ज्यांनी गाईड केलं होतं, त्याच्यात दत्तप्रसाद जोग, हम्म. प्रशांत हम्म. वैद्य हम्म. सर, हम्म. गोविंद नाईक सर,
ह्या अच्छा. हा. लोकांनी ह्या लोकांनी म्हणजे तेव्हा खूप गाईड केलं होतं या सगळ्या दृष्टीने. त्यामुळे अच्छा. मला असं वाटतं की आज माझी लय जी पक्की आहे, म्हणजे कोणी समोर गझल वाचायला लागलं तरी पण मी बोटावर असं माझे बोट मोजता आपोआप येईल. हा. कुठलं चाललंय, बरोबर आहे का, हा. असं चालू राहते. तर ते माझी लय आणि भाषा माझी समृद्ध करण्यात, म्हणजे आपण जे बोलणं, कारण आपण जेव्हा लिहायला लागतो तेव्हा भाषेवर पण थोडंसं काम करायला लागतं. तर हे ज्या दोन हम्म. गोष्टी आहेत, ह्या लोकांमुळे मी नक्की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती करू शकलेली आहे असं मला वाटतं. तर हम्म. ह्याच्यामध्ये ना फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की तंत्राच्या नादामध्ये ना आशय नाही हरवला पाहिजे, आणि हम्म. आशयाच्या नादामध्ये तंत्रांमध्ये गडबड नाही केली गडबड पाहिजे, नको एवढं व्हायला. फक्त. हम्म. हा. त्यामुळे वृत्त आणि भावना हे दोन्ही जर हातात हात घालून त्यांचं म्हणणं जर आपण नीट ऐकून घेतलं दोघांचं पण, तर आपण हम्म. नक्की समन्वय साधू शकतो असं म्हणजे मला अच्छा. वाटतं. हम्म. आशय हा मूळ गाभाच आहे ना शेवटी. हो. आता आपण म्हणजे गझलेचा गाभा किंवा गझलेचा आत्मा ह्याच्याविषयी हम्म. बोलतोय. तर मला ज्या गझल आधी म्हणजे या क्षेत्रात थोडीफार धडपड करण्याच्या आधी गझल म्हणजे माझं असं एक मत होतं साधारणपणे की एक असा काव्य प्रकार आहे हा की ज्यात वेदना या गोष्टीला फार हम्म. जास्ती महत्व आहे. ओके. म्हणजे त्याच्यानंतर अनेक मूड मधल्या गझल वाचल्या नाही असं नाही, हा हा पण हा. अजूनही असं वाटतं बरेचदा की वेदना हा कुठे गझलेचा आत्मा आहे की काय. मग तुमच्या मते वेदना म्हणजे नक्की काय आणि गझलेत किती महत्वाची मानता तुम्ही तिला? अं, हा थोडासा थोडासा अवघड आहे हा प्रश्न, पण तरी पण मी प्रयत्न करते. वेदना म्हणजे मला वाटतं खरं तर ती शारीरिक किंवा मानसिक असं हम्म. असण्यापेक्षा वेदना ही एक काय म्हणता येईल, जाणीव म्हणूया आपण, म्हणजे एक जाणीव आहे ती. बरोबर. जसं अपूर्णतेची म्हणा किंवा हळवेपणाची, हम्म. 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 हतबलतेची ती एक हम्म. हम्म. जाणीव आहे. पण हम्म. जेव्हा आपण जनरल आपण जर असा विचार केला की जेव्हा आपण खूप दुःखी होतो किंवा कुठल्या तरी गोष्टीने आपल्याला दुःख झालेलं असतं, अपसेट होतो, तेव्हा आपण हम्म. कोशात जातो कुठेतरी, हो. आणि मग काहीतरी जे विचार मंथन चालू असतं त्यातनं काहीतरी, म्हणजे जनरली असं म्हटलं जातं, म्हणजे गझलच नाही, कविता पण बऱ्यापैकी थोडस दुःखात ओके. गेल्यानंतर अगदी. जास्त अगदी. सुचायला येस. लागतात हा. का हो. असं आहे म्हणजे. शब्द हो. सुचायला हो. त्यामुळे लागतात वेदना, तेव्हाच. हो, अगदी. 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 फक्त त्या सुचायला लागल्या की लिहायला लागायला पाहिजे लिहायला आपण हातात खरं. हवा असतो फक्त. हा. तेच. त्यामुळे त्यामुळे वेदना म्हणजे तशी ती सार्वत्रिकच आहे अशी सगळ्या, पण फक्त हम्म. वेदनेचं स्वरूप जे आहे, त्याचं विचार, ती अवस्था जी आहे ती प्रत्येकाची ऑफकोर्स प्रत्येकाची वेगळी असते. स्वभावानुसार, वेगळे. हा. अनुभवानुसार ती वेगळी आहे, आणि प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने संवेदनशील असतो. त्यामुळे कसं हम्म. की तो पण एक प्रत्येकाचा स्वभावानुसार ती वेदना कशी हँडल करायची हा प्रत्येकाचा एक वेगळी हाताळणी स्वतःचा. असते ना हा. ती. बरोबर. जसं हा. व्यक्त करण्याची प्रत्येकाची हो. पद्धत वेगळी असते तसंच हम्म. काहीसं. हो, हम्म. किंवा हम्म. आता जसं इथे म्हणजे माझा एक शेर मी सांगते की तिथे वेदना आहे का हे अ, कळायला थोडासा वेळ लागतो, पण ती असते, कारण आता मी लिहिलंय त्याच्यामुळे मला माहिती आहे की शेर असं आहे की बऱ्याच गोष्टी मोहवणाऱ्या होत्या, हम्म. बऱ्याच गोष्टी मोहवणाऱ्या होत्या, होणाऱ्या. सगळ्या कोठे परवडणाऱ्या होत्या, हा. सगळ्या कोठे परवडणार. तर इथे वा. असं वरपांगी वाचताना असं वाटतं की हा बऱ्याच गोष्टी परवडणाऱ्या होत्या, सगळ्या कुठे परवडणाऱ्या होत्या, एक जनरलाइज हम्म. स्टेटमेंट आहे हे असं हम्म. वाटतं. हम्म. पण कुठेतरी ते लिहिणाऱ्याचं कुठेतरी दुःख होतं की म्हणजे आपल्याला कुठलं तरी काहीतरी हवंय, सगळं आणि परवडत नव्हतं. हा. नव्हतं. सगळं आपण घेऊ, मग त्याच्यामध्ये सगळं आलं, ज्याच्यात मटेरियलिस्टिकच आलं असं नाही ऍक्च्युली. हा. आलं. त्यामुळे ते हा. नातेसंबंधांनाही लागू होईल, हो. सगळ्याच गोष्टींना लागू सगळ्याच होईल. गोष्टींना लागू होतं. किंवा बरोबर. दुसऱ्या पद्धतीने असं म्हणता येईल की दुसरा एक माझा शेर असा आहे की तुझी आठवण डोळ्यांमध्ये असताना, हम्म. तुझी आठवण डोळ्यांमध्ये असताना असताना. माझ्या इतके सुंदर कोणी दिसते का. मग आह, आता क्या ती बात है. कारण त्याची आठवण येते आहे म्हणून ती वेदना आहेच. मे बी बरोबर. डोळ्यांमध्ये आहे म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू पण आहेत, म्हणजे ती वेदना पण आहे. म्हणजे अ- आता काढू तेवढे अर्थ त्यातनं आपण काढू शकतो. त्यामुळे वेदना आहे, गझलेसाठी महत्वाची आहे, पण फक्तच वेदना नाही आहे, तर ती हम्म. वेगवेगळ्या पद्धतीने पण आपण वेगळे विषय पण तिथे नक्की हाताळतो. बरोबर. आणि एक असं म्हणेल की की एक शेर आहे की आठवावे की तुला विसरून जावे,
आठवावे की तुला विसरू न जावे. म्हणजे या हम्म. पहिला मित्र म्हणताना म्हणजे मला असं वाटतं की हा ठीक आहे, म्हणजे काय करू मग आता, आठवायचं का विसरायचं काय, असं एक कुठेतरी काहीतरी परखड बोलल्यासारखं वाटतं. आणि मग मी दुसऱ्या ओळीत म्हणते की जीव दोन्ही उत्तरे घेणार नक्की. वा. त्यामुळे म्हणजे आठवलं तरी तरी तेच. आणि आणि विसरलं विसरून तरी गेलं ते. तरी तेच. तर तिथे पण एक कुठेतरी ती एक वेदना विरहाची भावना, जाते, वेदना. हा, बरोबर. ती म्हणजे येते. या गोष्टींनी निश्चितच असं म्हणता येईल आपल्याला की शेरांची खुमारी वाढते आणखीन जास्त, है ना? हा. आणि काय म्हणतात, म्हणजे गझलेत किंवा कवितेत किंवा कुठल्या लिखाणात आपण वेदना ऐकवतो, खरं तर आपली वेदना ऐकवतो, पण समोरचा रसिक टाळी वाजवतो त्याच्यावर. हो, हो. हा एक भाग असतो. खरंच, खरंच आहे. कारण वाहवा का मिळते. सर्वांची, हो, आणि सर्वांचे दुःख थोडेफार एका सारख्याच प्रमाणात असतात, सारखेच फक्त असतात. वातावरण वेगळं असतं. त्याच्यामुळे कुठेतरी त्या समोरच्याला ऐकताना वाटतं की अरे हे तर माझं पण दुःख आहे. जसं एक खूप सुंदर शेर आहे मी वेदनेसाठी तो घेते, म्हणजे की निशब्द देव यांचा आहे की तो कुठल्याही वडिलांना लागू होतो, म्हणजे की अक्षताही फार सांभाळू न टाका, पोरगी माझी जरा नाजूक आहे. म्हणजे वा. इथे त्या वडिलांची तिथे वेदना दिसते. आणि ऐकणाऱ्या रसिकांमध्ये असणाऱ्या सगळ्या पादापिक असणार नक्कीच हा रिलेट शेर होते. पटकन भिडतो. बरोबर. तुम्ही खूपच छान उत्तर दिलं सानिकाजी, पण मला एक प्रश्न असा पडतोय आणखी त्याच्या पुढे की समजा आयुष्यात वेदना नसेल, हम्म, समजा आयुष्यात वेदना नसेल तर ती गझलेत कशी उतरवायची मग? सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की वेदना नसेल हे खूपच हायपोथेटिकल झालं म्हणजे. बरोबर. बरोबर. वेदना आहेच. आयुष्य म्हटलं की वेदना आहेच, हा एक भाग. पण समजा हायपोथेटिकली जरी विचार केला तरी आपल्या आयुष्यात नसेल, पण दुसऱ्या कोणाच्या तरी असेल, जे बरोबर. आपल्या जवळ वेंट आउट होणारे पण लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये. कोणाला तरी बरोबर. त्यांचं दुःख आपल्याला सांगायचं असतं, किंवा आपण वाचतो, कादंबऱ्या वाचतो, कविता वाचतो, सिनेमे बघायला जातो, नाटकं बघायला जातो. ह्या सगळ्या याच्यातूनही ती आपल्यापर्यंत पोचते. आणि त्यामुळे आपल्याला ती त्याच्या जे विचार करूच शकतो नक्की आपण वेदना या एका भावनेवर, ही असं आपल्याला नाहीये मुळात, हे होत नाही, पण आपल्याला नाहीये म्हणून आपल्याला ती भेटतच नाही कुठे किंवा असं दिसतच नाही. नाही कुठे. रस्त्याने दाराच्या बाहेर निघालं की आपल्याला वेदना 10 दिसते. पद्धतीच्या वेदना आपण नक्कीच आपल्या आपल्या दृष्टिकोनातून ऑब्झर्व करू शकतो. त्यामुळे ती असते, असावी, त्याच्याशिवाय मजा पण नाही. हो, आनंदाचं अगदी. महत्व कळणार नाही मग आपल्याला त्याच्यामुळे. बरोबर आहे. दुःख खरंच जेव्हा आहे. भोगल्या जातं तेव्हाच आनंदाचा अर्थही कळतो हा. आणि आनंद आणि अधिक म्हणून चांगला आनंदाची वाट बघतो भोगलाही आपण जातो. त्याच्यामुळे. हा. अगदी. मग बरं. त्यामुळे हा, हा बोला ना भैरवीजी. आता मला हा पण एक प्रश्न म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडणार आहे की स्त्री गझलकार आहात, मग स्त्री जीवनाचे नेमके कोणते पैलू तुमच्या गझलेतनं उमटतात असं तुम्हाला वाटतं? स्त्री जीवनाचे म्हणजे माझ्या गझलेतनं मला वाटतं सगळ्यात आधी तर परखडपणा दिसतो. हो, हो, बरोबर. आणि बाकी याच्याबद्दल बोलायचं झालं तर बऱ्यापैकी आपण ज्या ज्या भूमिका आपल्या आयुष्यात प्रत्येक स्त्री जी निभावत असते, आई आहे, बायको आहे, मुलगी आहे, आत्या, मामी, काकू, आजी, शिक्षिका आहे, मैत्रीण आहे. वेगवेगळ्या भूमिका आहे, हा, मैत्रीण आहे, बरोबर. या सगळ्या भूमिका ती जगत असते. त्यामुळे माझ्या स्टेटसवर पण माझा एक शेर आहे तिथे लिहिलेला की खूप भूमिका निभावल्या पण अभिनय करणे जमले नाही. हा जो भाग आहे हा अर्थात विषय वेगळा आहे, पण बरोबर. याच्यासाठी मी सांगितलं की आपण खूप साऱ्या भूमिका आपल्या आयुष्यात निभावत असतो. आणि मग त्यामुळे त्या भूमिकेनुसार त्या ज्या काही भावना आहेत, जसं कधी कधी आपण ठाम असतो, कधी खंबीर असतो, कधी गंभीर असतो, कधी प्रेमळ असतो, कधी आशावादी असतो. या सगळ्या भावना आपल्या लिखाणात म्हणा, गझलेत, इथे आपण गझलेबद्दल बोलतोय त्यामुळे गझलेत त्या दिसतात. कधी धडा देणारी होतो आपण, कधी धडा घेणारी होतो आपण, हो की नाही? त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखणारी, दुसऱ्यांच्या मर्यादा दाखवून देणारी, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या प्रकारच्या भूमिका ज्या आहेत स्त्री जीवनातल्या, त्या मला दिसतात असं मला वाटतं. माझ्या गझलेतही त्या दिसतात. की मी एक दोन शेर त्याविषयी, एक खरं तर छोटीशी गझल आहे त्याची, अगदी 2-3 शेरांची, त्या
ती गझल वाचल्यानंतर मला असं वाटलं की त्याच्यामध्ये हे जे तुम्ही हा जो प्रश्न घेतलेला आहे की सगळ्या भूमिका कशा दिसतात, तर त्या तिथे कुठेतरी उतरलेल्या आहेत असं मला वाटतं. तर ती अच्छा, एक इर्षाद. गझल मी तुम्हाला सांगते की इर्षाद. दुःख, समजा आता दुःख मला आहे माझ्या या शेरामध्ये, की माझी दुःखे तुला कधी मी सांगत नाही, माझी दुःखे तुला कधी मी सांगत नाही, तुझ्या सुखाच्या 4 क्षणांना तुडवत नाही. या शेरातनं कुठेतरी दुःख, एक स्त्रीचं दुःख तिथे दिसतं. किंवा एक्सेप्टन्स जर तिचा बघायचा असेल तर या शेरामध्ये मला असं वाटतं तो एक्सेप्टन्स आलेला आहे की फक्त मनाची वरवर असते रोज सफाई, गाळ तळाचा मीही हल्ली उपसत नाही. म्हणजे मी एक्सेप्ट करते की हे जे सगळं आहे पुन्हा पुन्हा तेच तेच मी उकरून आता काढत नाही, स्वीकारलंय जे आहे ते सगळं स्वीकार आहे. तर ही स्वीकारार्ह जी भूमिका आहे ती या शेरातून कुठेतरी दिसते. किंवा आता वेदनेवर आपण बरंच बोललेलो आहे, तर वेदना जर म्हणायची तर की तुझा अबोला जितक्या जखमा करीत असतो, तुझा अबोला जितक्या जखमा करीत असतो, तुझे बोलणे मनास तितके लागत नाही. म्हणजे तू मला बोल, वाह. घालून पाडून बोल, काहीही बोल, पण जर तू बोलला नाही तर मला जास्त दुःख होतं. म्हणजे तुझे बरोबर. टोकदार शब्द ऐकून मला जितक्या वेदना होत नाही तितक्या वेदना मला तू न न बोल. बोलल्याने होतो. तर वेदना इथे या शेरामध्ये दिसते. आणि त्याच्या पुढच्या शेरामध्ये एक मॅच्युरिटी आपण म्हणूया की विचार पक्का थांबायाचा मला कळवतो, विचार पक्का थांबायाचा मला कळवतो, पुढचे कुठले पाऊल मग मी उचलत नाही. म्हणजे मी वाह. एका मॅच्युरिटी लेवलला जाते, हा ठीक आहे बाबा, नाही होतंय का काही, ओके इथे हे करायचंय का, चला ओके चला आय एम रेडी. तर इथे एक समजूतदारपणा, मॅच्युरिटी या शेरामधून दिसते. किंवा हळवेपणा ही एक भावना जी आहे ही जर म्हणायची तर याच्या पुढच्या शेरात की जाताना तू वळून पाहू नकोस, कारण जाताना तू वळून पाहू नकोस, कारण तुझ्या खळीला भिजताना मग बघवत नाही. म्हणजे वाह. तुला जायचंय, तू जा, मी स्वीकारलंय, मी तेवढी मॅच्युरिटी दाखवते आहे, पण तू वळून पाहू नको, कारण का मला माहितीये की तू रडणार आहे आणि तुला रडताना मी नाही बघू शकत. हा माझा तुझ्यासाठीचा हळवेपणा आहे. त्यामुळे हळवेपणा ही भावना या शेरात आलेली आहे. किंवा एक मॅच्युरिटी पण आहे, किंवा एक ओढ आहे, एक इच्छा आहे. तर या गझलेचा शेवटचा शेर की शक्य तेवढे अंतर आपण शिल्लक ठेवू, शक्य तेवढे अंतर आपण शिल्लक ठेवू, कधी मिठीचा क्षण आला तर हरकत नाही. हरकत नाही. म्हणजे इथे ती ओढ आहे, इच्छा आहे सगळी, पण आग्रह नाही आहे कुठलाच की बाबा आला क्षण तर ठीक आहे, नाही तरी ठीक तरी आहे. ठीक म्हणजे आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आपण म्हणू शकतो, ह्या संपूर्ण गझलेमध्ये त्या आलेल्या आहेत. आता म्हणून मी ही गझलच एक तुम्हाला त्या उत्तरादाखल ऐकवलेली आहे. पण त्याच्यात फक्त एक दोन ऍड करते मी. एक दोन शेर मला खूप सांगावेसे वाटतात. म्हणजे किती हतबलता किंवा अतीव प्रेम जे आहे ते दाखवण्यासाठी ती म्हणते की आपल्या असण्यामध्ये अद्वैत आहे ना, आपल्या असण्यामध्ये अद्वैत आहे ना, हे असणे तुला का जाणवत नाही. हा एक तिचा हळवेपणाचा, दुःखाचा, खूप जास्त प्रेमाचा भाग आहे. किंवा आईची जी भूमिकेत जेव्हा आपण येतो तेव्हा चूक समजली आईशी उद्दाम वागले. म्हणजे माझ्या लहानपणी मी माझ्या आईशी उद्दाम वागलेली आहे. चूक समजली आईशी उद्दाम वागले, आई झाल्यानंतर हे परिवर्तन झाले. म्हणजे मी जेव्हा आई झाली त्यामुळे एक आई म्हणून पण ही भावना. किंवा बाबांना, आता माझा अनुभव असा आहे की माझे बाबा मला एक म्हणजे माझी थोडी टॉमबॉईश इमेज असल्यामुळे माझे बाबा पण मला मुलगाच समजायचे. त्याच्यामुळे ते नेहमी हा माझा मुलगा असं म्हणायचे मला. तर त्याच्यातून कदाचित हा शेर मी इतके वर्षांनी लिहिला की मी बाबांना त्यांचा मुलगा वाटते जरी, पाठवण्याची चिंता त्यांना सोडत नाही. म्हणजे फक्त मुलगा मुलगा म्हणून ओळखला, पण कुठेतरी कॉर्नर ऑफ द हार्ट ती मुलगी आहे. मुलगी. तर ह्या सगळ्या भावना मला वाटतं या सगळ्या शेरांनी आणि त्याच्या तुमच्या प्रश्नाचं अगदी गाभा अगदी. तुम्हाला मिळाला असेल उत्तराचा. खरोखर. खरोखर. मला असं वाटतं सानिकाजी, दुःख आणि वेदना या फार प्रभावीपणे गझलेतून व्यक्त होतात. जसं भैरवीजींनी मगाशी म्हटलं की वेदना ही शेरांची खुमारी असते. तर सुरेश भटांची एक रचना आहे, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. या संपूर्ण रचनेत
प्रत्येक शेरामध्ये वेदना ह्या अशा ठासून भरलेल्या आहेत. आणि अगदी. सुरेश भट तर हे प्रत्येक गझल लिहिणाऱ्या हाताचे प्रेरणास्थान आहे. पण त्याही व्यतिरिक्त तुमचे प्रेरणास्त्रोत कोणते? म्हणजे गझल संदर्भात तुमचे प्रेरणास्थान कोण? खरं तर मला हा प्रश्न खूप आवडला, कारण का काय याच्यात मला एक माझी लहानपणीची गंमत मला सांगायची संधी मिळते आहे. कारण का मी जे आधी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मला ज्या कविता हम्म. आवडायच्या त्या मी लिहून ठेवायचे माझ्या वहीमध्ये. जेव्हा मला गझल काय आहे माहिती नव्हतं, फक्त एक आवडलेल्या ओळी म्हणून मी त्या लिहून ठेवलेल्या होत्या, किंवा आता ही लयबद्धता वगैरे मला आत्ता कळली, पण तेव्हा तेव्हा त्या लयीत होत्या म्हणूनच कदाचित मला काही गोष्टी आवडल्या होत्या. तर जेव्हा मी गझलेत आली 2016ला, तर माझं असं लक्षात आलं, मग मी चाळायला घेतली होती, अशी मधून मधून मी चाळत असते माझी ती जुनी वही. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी त्याच्यामध्ये सुरेश भटांच्या गझला लिहून ठेवलेल्या आहेत, जेव्हा मला अच्छा. हे माहित नव्हतं की यांना गझल म्हणतात. तर ही एक खूप छान, म्हणजे तो एक कोइन्सिडन्स म्हणायला हरकत नाही, की म्हणजे मला तेव्हाच ते खूप आवडलेलं होतं, ते कुठेतरी रुजलेलं होतं की असं हम्म. काहीतरी आहे. त्यामुळे सुरेश म्हणजे भटांच्या गझला पहिली तेव्हाच प्रेरणा मला त्या खूप तुम्ही सुरेश हा भटांकडूनच घेतली असं म्हणायला घेतली हरकत असं म्हणायला हरकत नाही. अननोईंगली का होईना मी ती घेतली म्हणजे, आणि आता जाणीवपूर्वक मी ते सांगू शकते की हम्म. मला ते तेव्हा खूप आवडलं होतं म्हणून मी ते माझ्या ह्याच्यात मांडलेलं आहे. हम्म. आणि असं जर म्हणाल प्रेरणा स्त्रोत जर असं म्हणायचं झालं तर असं एकच नाव घेऊन तसं मला इथे चालणार नाहीये खूप काही. कारण का मी वाचत आले, जसं मी फेसबुकवर जेव्हा निशब्द देवांचा तो शेर ऐकला, तिथून मला कुठेतरी हम्म. त्यांचं लिखाण आवडायला लागलं. हम्म. किंवा म्हणजे मी असं काहीतरी मला लिहिता येतं का हे बघायला लागली. पण लिहायला लागल्यानंतर जेव्हा चर्चा आपल्या त्या सगळ्या त्याच फील्ड मधले हे जे सगळे लोक आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी ओळख झाली. किंवा माझे एक मित्र आहेत, आनंद रघुनाथ म्हणून माझे मित्र आहेत, जेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा कुठला तरी गझल मुशायरा ऐकायला गेले तेव्हा त्यांची ओळख झाली. आणि त्यांनी मला एक लिस्ट अशी दिली की तू ह्यांना ह्यांना वाच, हे खूप छान आहे, याच्यातून तुझ्या गझलेवर नक्की परिणाम होईल, असं म्हणून काही नावं दिली होती त्यांनी. मग मी बऱ्याच लोकांना तेव्हा वाचायचे. मग त्याच्यातनं मला आता या स्टेजला आल्यानंतर मला अजूनही जे वाटतं की अशी गझल मला कधी लिहिता येईल, असं जे वाटतं, अशी जी काही नावं म्हणजे मला काय म्हणता येईल, स्वप्नील शेवडे माझा मित्रच आहे. खरं तर मला त्याचं लिखाण खूप आवडतं. किंवा इंद्रजित उगले आहे, सुशांत खुरसाळे आहे, जयदीप जोशी जे आहे त्याचं एक वेगळं लिखाण आहे. तर हे सगळ्यांना वाचून म्हणा, किंवा सुधीर मुळीक आहेत ज्यांच्या गझला वाचून पण हम्म. एक वेगळं काय म्हणतात, एक वेगळी दिशा मिळते आपल्या लिखाणाला, विचार करण्याला. त्यानंतर सानेकर सरांना मी वाचलं, गोविंद नाईक आहेत, त्यांना पण त्यांची एक वेगळी धाटणी आहे. असे मी एक नाव कुठलं तरी घ्यायचं आणि असं नाहीये. खूप साऱ्या लोकांना मी वाचलं आणि कुठेतरी मग ते जे रुजत गेलं ते आता हा जो रिझल्ट आहे जे तुम्ही लोक वाचताय, पण त्यातल्या त्यात मला कायम असं वाटतं की मला कधी अजून छान लिहिता येईल. तर ही काही नावं आहेत जिथे मी म्हणेन की इथून मी खूप लिखाणाची प्रेरणा अजूनही घेत राहते, म्हणजे अजूनही घेत हम्म. राहते. वाचल्यानंतर पुन्हा मला ते फिलिंग आजही येतं की मी असं कधी लिहिणार, इतकं हम्म. साधं सरळ. वैभवदादाच्या गझला खूप वाचल्या. कुणीतरी मला तेव्हा वैभवदादाची वगैरे वगैरे ही खूप प्रसिद्ध गझल ऑडिओ पाठवली होती, तेव्हा मला ही गझल आहे वगैरे माहिती नव्हतं, पण त्या अच्छा. ऐकल्यानंतर काय म्हणतात त्याला, जे वाचलं होतं, तर वैभव जोशी म्हणा किंवा वैभव कुलकर्णी म्हणा, हम्म. वैभव देशमुख आहेत, हे हो, बरेच लोक आहेत असे बरोबर. जे म्हणजे खूप हल्लीच्या सुंदर आहे. हा हल्लीच्या काळात तरुणाई जास्त आकर्षित होते आहे गझलेकडे असं म्हणायला हरकत नाही. हो, मला वाटतं त्या लयबद्धतेमुळे ती जास्त आकर्षित हा होते का काय, हा एक नक्की भाग आहे म्हणजे. मग मला असं विचारायचं आहे की तरुणाई ही गझलेकडे कशी पाहते? म्हणजे तुमचं त्याबद्दल काय मत आहे? अ, मला वाटतं सगळ्यात आधी त्यांना ना आता सोशल मीडियामुळे खूप छान एक्सपोजर मिळालेलं आहे. त्यामुळे ते बरोबर. हा. जसं मी वाचलं, या काही लोकांना आता त्यांना आणखीन लोक जे आहेत ते वाचायला मिळतात आहे. मे बी गझलेची लयबद्धताच इतकी अट्रॅक्टिव्ह आहे की ती कुणाला पण अट्रॅक्ट करते म्हणजे. हम्म. त्यामुळे हम्म. असं हम्म. काहीतरी लिहावं हे वाटत राहतं. त्यामुळे त्यांना आता काय होतंय की सगळ्या पद्धतीच्या, सगळ्या जॉनरच्या, सगळ्या स्वभावाच्या
सगळ्या वृत्तातल्या गझला त्यांना ऐकायला, त्यामुळे सर्वांगाने त्यांचा अभ्यास होतो आहे तिथे, असं बरोबर. मला वाटतं. त्यामुळे कुठेतरी काय म्हणता येईल, त्यांना त्यांची म्हणजे त्यांना समजा काहीतरी त्यांना ती निर्माण होते आकर्षित होत आहेत. इच्छा, की हा हा आकर्षित होऊन त्यांना ती इच्छा निर्माण होते की मी असं लिहून बघू का, असं पण पण होतं. हा पण जर आपण असं म्हटलं की ती लोक आकर्षित होत आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की एखादी गझल लिहून झाल्यावर हीच खरी उतरली हम्म. असं केव्हा वाटतं? म्हणजे हे असं खूप कमी वेळा वाटतं, म्हणजे माझा वैयक्तिक सांगाल तर असं खूप कमी वेळा वाटतं. कारण का मी अजूनही असा विचार, म्हणजे सुरुवातीला असं, सुरुवात कशी असते माहिती का, आपण लिहितो आणि अरे वा भारी झालंय म्हणून आपण पोस्ट करायची घाई करतो, ती लोकांना दाखवायची घाई करतो. हा अनुभव सगळेच जण घेतात, मीही घेतलेला आहे. पण हळूहळू ती प्रगल्भता यायला लागते, की झाल्यानंतर आपण त्याच्यात 100 वेळा विचार करायला लागतो आहे की ही सगळ्या दृष्टीने योग्य झाली आहे का, आणि ही वाचल्यानंतर समोरच्या, कारण कसं आहे, आपण एखादा शेर समजा ऐकवला, लिहिला, समोरच्यानी वाचला, तर तो कुठेतरी त्याच्यातनं बरेच अर्थ निघायला हवेत, किंवा ते समोरच्याला भिडायला हवेत, किंवा मी काहीतरी एक वेगळा अर्थ मनात घेऊन लिहिते आणि समोरचा वाचणारा वेगळ्या अर्थाने ते वाचतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे कसं आहे की सॉरी, आपण काय म्हणलो होतो आपण, खरी उतरली, खरी खरी उतरली, उतरली. ही हा खरी खरी उतरली. उतरली. हा, तर ती खरी उतरली हा जो मोमेंट आहे ना, हा खूप रेअर आहे, म्हणजे खूप नाही होत आहे, म्हणजे मला तरी नाही होत आहे. पण खूप अस्वस्थ करणारं असतं जेव्हा पहिला मिसरा सुचतो आणि त्याच तोडीचा दुसरा मिसरा यायला हवा असतो खरं तर सुचत तिथे. नाही. अच्छा. हा, खरंय. आणि तो एक शेर जेव्हा तयार होतो, मग त्याच्यानंतर तो एक खरंच वेगळा आनंद असतो, की अरे मला जे हवं होतं, ज्या ते वृत्तात झालंय. मला हे बसवायचं होतं, ते पण झालेलं आहे. आणि बरोबर. जेव्हा तो खरा मुकम्मल शेर येतो ना, तेव्हा खरा हा विचार येत नाही की याच वृत्तात बसवायचा वगैरे, तो सलग येतो, तो येतो तसाच बरोबर. येतो. म्हणजे खरंय. खूप कमी वेळा त्याच्यात बदल करता येतात, करावे लागतात म्हणजे. हम्म, त्यामुळे हम्म, तो हम्म. मोमेंट खूप रेअर असतो, पण रेअर रेअर ज्या गोष्टी असतात त्या आनंद देणाऱ्या पण असतात. अगदी. त्यामुळे छान वाटतं. आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकारा म्हणून तुमची कीर्ती आहे. तर तुम्हाला गझलेनी काय दिलंय, आणि यावर कुटुंबांची तुमच्या काय प्रतिक्रिया असते? हा, आणि आम्हाला अं, याच्यात तुम्हाला काय पुरस्कार मिळाले हे पण पुरस्कार पण ऐकायला, मिळाले. हा, ते तसे मी ऐकायला थोडेफार आवडेल. परिचय मध्ये सांगितलेलेच आहेत, हो, हो, पण तरी बरोबर. तुम्ही पण सांगावेत. गझलेनी बरंच काही दिलं खरं तर. सगळ्यात मोठं म्हणजे मित्रमैत्रिणी खूप मिळाले मला. हम्म, त्यानंतर माझी वैचारिक प्रगल्भता जी म्हणतो आपण, ती कुठेतरी आणखी त्याच्यामध्ये प्रगती झाली. त्यानंतर माझी निरीक्षण शक्ती वाढली. हम्म, माझ्या काय म्हणतात, भावना शब्दात योग्य पद्धतीने बांधायला मी शिकली, हम्म. किंवा असं म्हणता येईल की काय म्हणता येईल की माझी व्यक्तता. भाषा खूप समृद्ध झाली तशी. हम्म. खरं तर मी म्हणजे विदर्भातून वगैरे आली, आणि पुण्यात आल्यानंतर हा एक वेगळा मुद्दा आहे खरं तर. पण कारण गझल लिहिताना काय होतं, कविता लिहिताना खूपदा असं होतं की नाही का, खूप मोठे शब्द, अलंकारिक शब्द आणि असं हम्म, सगळं हम्म, हम्म. आपण वापरतो. पण गझलेमध्ये कसं आहे की जर जितकं साधं आपण ठेवू, हम्म, म्हणजे हम्म. माझा स्वतःचा पण तो फंडा आहे की सिम्प्लिसिटी हा जो भाग आहे, हा म्हणजे माझ्यामध्ये स्वतःमध्ये तो आहे, किंवा मी आणखीन तो आता भिनवलाय, म्हणजे की सिम्पल जे असतं ते सुंदर असतं, सिम्पल आणि हम्म. सोबर जे असतं ते सुंदर असतं. त्याच्यामुळे गझलेत बरोबर. पण ती जर सिम्प्लिसिटी यायला हवी, तर आणता ती आली, हा. सिम्प्लिसिटी आणणं मी शिकली. आणि सिम्प्लिसिटी असं जर म्हटलं तर मला एक शेर सांगावा असं वाटतो, की जसं वैभव दादानी एक शेर लिहिलाय, की साधं लिहिलेलं आहे अगदी, की एक होकार दे फार काही नको, फार नाही काही नको, फार फक्त काही नाही नको. नको, फक्त नाही नको. म्हणजे जे आपण नाही बोलतो नको, नाही साधं, नको. बरोबर. हा, अगदी साधं. अगदी किंवा साधं. जयदीप जोशी खरंय. ची गझल मला खूप आवडते. त्यांनी एक शेर लिहिलेला आहे जो मला खूप आवडतो, की हात दे सोडून माझा, मी मी कुठेही जात कुठेही नाही. जात ते नाही. दिला. वा. हे इतकं साधं आहे, हे इतकं साधं लिहिता आलं पाहिजे आपल्याला. तर हम्म. हा जो प्रत्येकाला साधेपणा असं आहे हा पण रिलेट माझ्या होतं मग.
बरोबर. हो, कारण का नवीन नवीन जेव्हा मी लिहायला लागले होते तेव्हा कुठेतरी असा विचार होता मनामध्ये माझ्या पण, की अरे आपण काहीतरी भारी शब्द वापरायला पाहिजे, डिक्शनरी बघायची का, मग या शब्दाला याचा समानार्थी शब्द काय आहे वगैरे, असं कुठेतरी तो एक फेज असतोच म्हणजे प्रत्येकाचा, तो होता. पण मी सिम्प्लिसिटी भाषेमध्ये आणणं, पण ती सुद्धा प्रभावी, हे मी खूप छान शिकली. त्याच्यानंतर व्याकरणाचा थोडाफार माझा अभ्यास झाला, त्यामुळे ज्या सुरुवातीला चुका हम्म. बोलण्यात होत्या त्या आता जाणवत नाही. म्हणजे माझेच जुने मित्रमैत्रिणी जेव्हा मला भेटतात तेव्हा म्हणतात की तुझ्या बोलण्यात आता खूपच, पण आता ते इतकं भिनलंय की ते तसंच येतं, म्हणजे नॅचरली येतं. त्याच्यासाठी मला वेगळे प्रयत्न खूप करावे लागत नाही. म्हणजे त्याच्यामुळे बरोबर. माझी भाषा समृद्ध झाली. आणि जे ग्रामर आपण शाळेमध्ये शिकलो होतो, षष्टी विभक्ती आणि चला नाते वगैरे, ते सगळं तेव्हा डोक्यावरून गेलेलं होतं. पण आता ते इतकं छान पद्धतीने रुजलंय, आलंय. आणि छान बऱ्याच गोष्टी, आणि मित्रमैत्रिणी खूप सारे, खूप छान छान लोकांशी माझी ओळख झाली. हे पण मला गझलेनी दिलंय. वा. खूप खूप छान. नवीन मित्रमैत्रिणी मिळाले, अं, मोठ्या लोकांशी ओळखी झाल्या. खूप छान आहे म्हणजे. आणि डाऊन टू अर्थ राहणं, हे सुद्धा मला हम्म. शिकता आलं त्याच लोकांकडून, की डाऊन टू अर्थ, विनम्र कसं हवं. राहायचं. हा हम्म. पण एक खूप छान सानिकाजी, तुम्हाला अनुभव आहे. जसं वीणाजींनी सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला जे काही पुरस्कार मिळालेले आहेत, आपण एक झलक हा बघूया त्याची. हा 2023 साली मिळालेला पुरस्कार आहे, बरोबर? हा हा पुरस्कार म्हणजे अ, पुरस्कार नाही म्हणता येणार, पण हे निमंत्रित गझलकार म्हणून झालेला सन्मान आहे तो ओके. ऍक्च्युली. ओके. ओके. पण आणि तेही संगीताबाई जोशींच्या हाती, त्यामुळे तो हो. माझ्यासाठी हा फोटो मला छान हा असा मला आवडता तेच फोटो जाणवलं, आहे. आपण आत्ता बोललो होतो त्यांच्याबद्दल. हो. याबद्दल काय आणि सांगाल? हा माझा करम आणि रंगत संगत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा मला, म्हणजे मला हा पुरस्काराचा खूप आनंद आहे, कारण माझ्या गझलेची तिथे दखल घेतल्या गेली. हा गझल प्रतिभा पुरस्कार मला यावर्षी अरे वा वा. म्हणजे दिला गेला. खूप खूप त्यामुळे अभिनंदन. अभिनंदन. हा हा जो पुरस्कार मला मिळाला ना, तेव्हा म्हणजे मला असं कुठेतरी जाणवलं की आता चार लोक आपल्याला आता कुठेतरी दखल घेतल्या जाते. इथे मला माझा मित्र जयदीप जोशीचा शेर मला कायम खूप आवडतो, आणि तो मी सगळ्यांना ऐकवते, इथे पण मी ऐकवणार आहे. तर त्याचा ऐक शेर तसा नक्की की नक्की ऐक. नक्की. की त्यांनी असं लिहिलेलं आहे की कधीतरी समजेल जगाला, हळूहळू भिनणारे हम्म. आपण. तर हा पुरस्कार वा घेताना मला वा. हा शेर खूप माझ्या डोक्यात होता, की हा, हा. कुठेतरी वा वा गझल वा. लिखाणाची ती इतकी छान हम्म. मला दखल माझी घेतल्या गेली. तर त्याच्यासाठी करम आणि रंगत संगतचं पण खूप 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 आभार म्हणजे. याबद्दल काय सांगता हा येईल? हा माझा पहिला पुरस्कार आहे. हा अच्छा. माझा पहिला पुरस्कार आहे, त्याच्यामुळे तो खूप जवळचा आहे. हम्म. हा मला म्हणजे कवयित्री म्हणूनच नवीन याच्यामध्ये छान लिखाण करणारी कवयित्री म्हणून नवोन्मेषी म्हणून त्या पुरस्काराचं नाव आहे. तर हा पहिला अच्छा. पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे हा खूप वा जवळचा आहे. वा वा. हा मदत वा. वेलफेअर फाउंडेशन चे खूप आभार आहेत की त्यांनी म्हणजे दखल घेतली माझ्या लिखाणाची आणि हा पुरस्काराने मला सन्मानित केलं. हम्म. मला वाटतं हा हे त्याच्याशी हो हो, संबंधित फोटो हे आहे, त्यातलेच आहे ना? आहे ते, हे हा. जे दोन तीन फोटो हा त्यातलेच हा. आहे. वा. आणि हा पुरस्कार घेताना गझलकार चंद्रशेखर सानेकर म्हणजे व्यासपीठावर होते, आणि त्यांना अरे पण वा. गौरवण्यात आलं होतं. तर त्यांच्या सोबतीने मला हा पुरस्कार मिळाला होता, म्हणून पण मला छान वाटलं होतं म्हणजे तेव्हा. हम्म. 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 मला आता हे सांगा की म्हणजे जे नवीन लोक गझल लिहित आहेत, गझल क्षेत्र हम्म. हे असं वाटतं कायम फेसबुकवर बघताना किंवा सोशल मीडियावर जो काही वावर आहे, तर अनेक मतमतांतर दिसतात या क्षेत्रात. म्हणजे अ, मला वाटतं त्याची फार चर्चा करण्यापेक्षा माझा प्रश्न घेऊया की या मतमतांतरातूनही स्वतःला ताऊन सलाखून बाहेर काढणाऱ्या नवोदितांना लेखनासाठी काय सांगाल तुम्ही? अं, खरं तर जेव्हा आम्ही गझल मुशायऱ्यांमध्ये जेव्हा आम्ही गझल ऐकवायला बसतो तिथे मुशायऱ्यांमध्ये, तेव्हा असं वाटतं की म्हणजे चांगला रसिक तयार व्हावा, हा पण एक असतं म्हणजे एक मनात कुठेतरी, की हम्म. काहीतरी ऐकलं आणि कशावर तरी त्या टाळ्या वाजवल्या असं पेक्षा, की खरंच समजलंय का, असं जे हम्म. असतं. हम्म. तर हम्म. आता नवीन लिहिणाऱ्यांना मला असं वाटतं की सगळ्यात आधी त्यांनी खूप वाचावं.
म्हणजे जे हम्म. चांगले चांगले गझलकार आहेत, जे दिग्गज बरोबर. गझलकार आहेत, खूप सारे हम्म. आहेत, जे हो, इतके सुंदर खरंच सुंदर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. खरंच. इव्हन विदर्भात पण म्हणजे गोपाल मापारी म्हणा किंवा जयदीप मापारी, हा, सिंगे, बरोबर. सगळ्या हो, सतीश दराडेंत म्हणजे हो, सगळं ओळखतात, फारच त्यांना म्हणजे ओळखत नाही कोणी असं. खरंच. तर म्हणजे ह्या लोकांनी ना ते वाचावं, खूप वाचन करावं आणि त्या हम्म. वाचनातून मग त्यांची ती विचारशक्ती, प्रगल्भता ती वाढत जाते आणि लिखाणाला एक या लोकांच्या गझला वाचून पण एक म्हणजे काय म्हणतात त्याला वळण मिळतं. पण माहिती हम्म. का त्याच्यामध्ये त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की खूप मोठे शब्द वापरायचे किंवा हा, खूप हा, काहीतरी हा, हा. टाळीबाज हम्म. काहीतरी लिहायचं असं न हम्म. करता, अर्थात आता ती त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे त्या गोष्टी दिल्या बरोबर. जातातच, हम्म. पण एक कुठेतरी कंट्रोल्ड तो शब्दांचा वापर तिथे असला पाहिजे असं मला हम्म. वाटतं. हम्म. त्यामुळे हम्म. वाचावं खूप आणि खूप असं अलंकारिक शब्दांच्या भुरळ न न पडता. पाडून घेता हम्म. स्वतःला साधेपणाने जितकं जास्तीत जास्त साध्या बोली भाषेमध्ये रोजच्या बोलण्यात जे संवाद आपण साधतो त्या पद्धतीने जर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला तर हम्म. जास्त हे फायद्याचं राहील. त्यानंतर अजून एक गोष्ट अशी की जेव्हा आपण नवीन लिहायला जातो तेव्हा बरेच लोक आपल्याला सांगणारे पण असतात. खूप लोक अर्थात त्यांची ती कळकळ असते की जर कोणीतरी जर लिहू शकताय तर आपण एक गायडन्स देऊन बघूया. पण गायडन्स घ्या तुम्ही, हरकत नाहीये. पण कसं होतं की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाच्या अनुभूती वेगळ्या, हे कायम हा भाग गझलेत येणारच आहे. प्रत्येकाचं सराउंडिंग वेगळं, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. त्यामुळे जेव्हा हम्म. आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतंय तर हम्म. तुम्ही हे लक्षात घ्या की एकाच वेळेला तुम्ही 10 जणांचे सल्ले घेऊ नका ना, तिथे तुमचं कन्फ्युजन होणार आहे. त्या 10 जणांना छानच वाटणार आहे की मी काहीतरी कोणाला तरी चांगलं समजावून सांगतो आहे, पण तुमचं कन्फ्युजन होतं की मग कुठेतरी तो नवी पिढी लिहिणारी मग कुठेतरी संभ्रमात येते की काय कोणाचं ऐकू नक्की, असं कुठेतरी त्यांना होतं. तर बरोबर. त्यांचं त्यांनी ठरवावं. कारण का काय होतं, एकाच वेळी 2 दगडांवर पाय ठेवायचं म्हणजे गडबडीचं होऊन जाणार ते पुढे. तर हे हम्म. लक्षात हम्म. घ्यायला हम्म. पाहिजे. बरोबर. हा सल्ला मला माझ्या एका मित्रांनी खूप 2016 ला दिला होता आणि त्यामुळे मी हे कायम सगळ्यांना सांगत असते की आणि अच्छा. मी स्वतःच पण एक ठरवून घेतलेलं होतं आणि हा. एका काही काळापर्यंत आपण समोरच्याची मदत घ्यावी. त्याच्यानंतर बरोबर. बरोबर आहे. शिवाय कोणीतरी आपल्याला काहीतरी सुचवलं, काहीतरी कोणीतरी हम्म. लिहितं आणि कोणीतरी काहीतरी सांगतं, पण तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला ते पटतंय का? तुमचा हम्म. आशय जसाच तसा कुठेही धक्का न लागता तसा राहतोय का? हे तुम्ही हम्म. आधी बघा. मग कुणीतरी काहीतरी बरोबर. म्हणतं म्हणून तुमचा अख्खा शेरच बदलवून टाकताय का? हा, पुन्हा हा, हा, हे तुम्ही हा, बघा. हा. सगळंच ऐकायची गरज नाही. म्हणून हम्म. मी आता एक शेर पोस्ट केलेला आहे की ऐकले सगळेच सगळ्यांचे खरे, शेवटी निष्कर्ष माझा काढला. तर हे असं असलं पाहिजे की कारण सगळेजण सगळ्यांना वाटतं तुमच्याबद्दल. एखादी हम्म. बाळंतीण बाई असते तिला 10 जण येऊन चालले आता हे खा, ते खा, असं राहा, तसं राहा, हे घाल, ते घाल, असं असतं. बरोबर. पण काय ऐकायचं, काय योग्य आहे, काय माझ्या मनाला पटतंय, माझं गट फिलिंग मला काय सांगतंय आणि हम्म. काय योग्य आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. हम्म. बरोबर. हे लक्षात घेऊन त्यांनी लिहावं हम्म. असं एक मला वाटतं. हा. आता आपण कार्यक्रमाच्या ना शेवटाकडे आलेलो आहोत. खरं म्हणजे आणखीन कितीतरी वेळ, कितीतरी तास आपण बोलत राहू शकतो, चर्चा करत राहू शकतो. पण एक प्रश्न मात्र मला तुम्हाला विचारायचाच आहे, तो असा की अनेक लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे असं समजूया आपण, की रसिक वाचकांच्या हातात, श्रोत्यांच्या हातात सानिका दशसहस्त्र यांचं पुस्तक कधी येणार? अरे म्हणजे ते काय आता म्हणजे माझ्यासाठी हा प्रश्न कसा झाला माहितीये का, सलमान खान की शादी कब हो रही है सारखं झालं. सध्या असं झालंय माझं. अच्छा. हा. सगळे माझे मित्र मैत्रिणी सध्या माझ्या खूप मागे आहे, पण आता मी केलाय विचार सिरियसली की सिरियसली नाही विचार काहीतरी. मनावर करताय. घ्या. हा. कारण हो म्हणजे मी खूप असा विचार केला नव्हता की पुस्तक करायचंच किंवा काही असं काही, काय माहिती मनात म्हणजे मला असंच वाटायचं की अजून मी खरंच त्या वेळ आहे, दर्जाचं अजून लिहितेय वेळ का. आहे. हा. पण काही जे आहेत माझे हितचिंतक, माझी कानपिळणी करणारे पण आहेत जे मित्रमैत्रिणी, त्यांनी मला तुला कायम हेच वाटत राहणार आहे की तू पुढच्या बरोबर. 10 गजला लिहिले की आधीच्या 4 गजला तुला वाटणार आहे की अरे ह्या अजून हम्म. चांगल्या व्हायला हम्म. पाहिजे. तर ही हम्म. सायकल आहे, होत राहणार आहे. बरोबर. तर आता मला असं वाटतंय म्हणजे आता हा मुलाखतीत पण हा शब्द काय म्हणतात हा
प्रश्न आल्यामुळे आता मला अगदी मनावर घ्यायला पाहिजे. मी नक्की आवडेल मला खरं तर, पण अजून तेवढी माझी काय म्हणतात ती मनाची तयारी मी करायला सुरुवात केली आहे आता. बघूया होईल लवकर काहीतरी. ओके. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी आमच्याकडून तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर अरे बापरे, काय? बघूया ते सरप्राईज काय आहे. बरं. तर दाखवू ते सरप्राईज. हो. म्हणजे आहे हे सर्टिफिकेट, आणि या सर्टिफिकेटद्वारे लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगल यांच्या वतीने तुमची निवड झालेली आहे. संपादक मंडळाने तुम्हाला गझल सम्राज्ञी या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनचं अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला त्या संमेलनात आदरपूर्वक आमंत्रित करू आणि तिथे अरे हा बापरे. सन्मान सोहळा पार पडणार आहे. तर तुमचं अरे खूप बापरे. खूप मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन सानिकाजी. थँक्यू. बापरे, खूपच हे ओव्हरवेल्मिंग, म्हणजे हे खूपच मोठं सरप्राईज झालं. तर हे हे तर प्रमाणपत्र तुम्हाला सध्या आम्ही मेलवर शेअर करणार आहोत. तुम्ही ते बापरे, खूप सध्या खूप तुमच्याजवळ धन्यवाद. बाळगू शकता. अगदी खूप धन्यवाद. जनमंगल आणि जनमंगल साप्ताहिक, बापरे, म्हणजे खूपच खूपच म्हणजे मला काहीच बोलता येत नाही आता. खूपच मोठं सरप्राईज मिळालं. सानिकाजी, आता आपण हा. हे सगळं झालं प्रश्न उत्तर वगैरे, आपण एक गंमत म्हणून रॅपिड फायर घेऊया. अच्छा, तुम्हाला कॉफी विथ एक करण पर्याय सारखं का? एक पर्याय अगदी निवडायचा आहे. बरं. पहिला घेते मी. हं. कशात खेळायला आवडतं, यमक की आकडे? आकडे. आवडतं वृत्त? आता वृत्त असं मी नाव नाही सांगू शकणार, कारण का माझा इतका अभ्यास, म्हणजे मी अगदी नाव असे पाठ नाही करत आहे. पण मला एक साधारण मी जे वाचून दाखवलं मगाशी ती मला खूप आवडते. बरं, मी ती सांगते तुम्हाला, त्यातला शेर सांगते मी तुम्हाला हवं तर. की मात्रा वृत्तात जास्त खेळते मी ऍक्च्युली हल्ली. त्यामुळे दरवळण्यावर जरा येथे कर लागू झाला, मला वाटते तुझे दिवाळे निघेल नक्की, हा जो आहे, ही जी लय आहे, मस्त. हे मी बरं, आधी लय की आधी बऱ्यापैकी शब्द? खेळते. आधी लय की आधी शब्द? शब्द. कविता की गझल? गझल. लेखनासाठी कोणता प्रहर आवडतो? कुठल्याही प्रहरी लिहित राहते मी, कुठल्याही प्रहरी. एक पण सकाळी अगदी पहाटे म्हणजे ती खूप पहाटेचा चांगल्या प्रहर. सुचतं मला जास्ती, म्हणजे तेव्हा. गझल काय आहे, भावनांची अभिव्यक्ती की त्यातील मर्म? भावनांची अभिव्यक्ती. तर छान. आता आभार प्रदर्शनाकडे वळूया, भैरवीची. नक्की. तर साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाने सुरू केलेल्या जनमंगल यशस्विनी च्या आजच्या भागात आपल्या सोबत होत्या सानिकाजी दशसहस्र. आपण सगळे म्हणजे त्यांचे विचार आपण ऐकले, त्यांची गझल जाणून घेण्याचा आणि त्यानिमित्तानं आपणही गझलेच्या प्रांतात कणभर समृद्ध होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आपण आज या योगाने केलेला आहे. सानिकाजी, आम्ही तुम्हाला आमच्या परिवारातल्याच एक मानतो, पण तरीही तुम्ही आज काय काय परिस्थितीतनं इथे आल्या आहात. म्हणजे आज लाईट जाणं, पाऊस, या सगळ्यानंतरही आपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो. अगदी. आणि तुम्ही जे दिलखुलास गप्पा आमच्याशी ज्या केलेल्या आहेत त्यासाठी, तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी, आणि तुमच्या मनात जी गझल पुढे नेण्याची आणि गझल लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ आहे त्यासाठी सुद्धा साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाच्या संपूर्ण संपादक मंडळाच्या वतीने मी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते. वीणाताई सुद्धा या परिवाराचाच एक भाग आहेत, पण तरीही प्रत्येकालाच काहीतरी काय म्हणता येईल एंगेजमेंट्स असतात आजकाल. तर त्यातूनही वीणाताईंनी जो वेळ दिला आणि खूप सुंदर साथ या कार्यक्रमाला त्यांची लाभली, त्यासाठी तुमचेही मनपूर्वक
आभार. आपण एक परिवारच आहे, त्यामुळे बरोबर मी त्या परिवारातलीच मला स्वतःला समजते. बरोबर. तरीही मी तर धन्यवाद मानते. आपल्या संपूर्ण रसिक श्रोत्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रम संपला असं आपण आता इथे जाहीर करूया. पुन्हा भेटूया पुढे एका नवीन यशस्विनीसह साप्ताहिक जनमंगलच्या फेसबुक पेजवर जनमंगल यशस्विनी या कार्यक्रमात. शुभरात्री. नमस्कार.